AI हा अनुभव रिप्लेस नाही करू शकत, तो फक्त आपल्याला जाणीव करून देऊ शकतो किंवा मदत करू शकतो. त्या दोन्ही गोष्टींसाठी असं वाटलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सची ऍक्च्युअली मदत घ्यावी. लक्ष्मीकांत बेर्डे सरांच्या आवाजातली अनाउन्समेंट AI मध्ये तयार केली. तो अनाउन्समेंट अचानक चालू झाली आणि मी अचानक असा थांबलो, थक्क झालो आणि मला कळत नव्हतं, थोडं भरून पण येत होतं, थोडंसं हे पण वाटत होतं. आता जेव्हा पण ती अनाउन्समेंट ऐकतो तेव्हा कुठेतरी सगळं सेंटर येतो मला, म्हणजे असं फोकस एकदम प्रॉपर होऊन जातो माझा. हे फक्त बालनाट्य नाही आहे, माझ्या दृष्टीने हे संपूर्ण कुटुंबाने एकत्र बघावं असं नाटक आहे. हे पालकांसाठीचं नाटक आहे, हे शिक्षकांसाठीचं नाटक आहे, हे आपल्या समाजातल्या वेगवेगळ्या घटकांसाठीचं नाटक आहे. जसं निर्मिती त्याचं कॅरेक्टर की ती ग्रॅनी म्हणून येते आणि तिचा शेवट आजी म्हणून होतो, तर ते ग्रॅनी टू आजी हे अख्खं ट्रान्सफॉर्मेशन ती तिच्या कॅरेक्टरमधून दाखवते. आणि हा मोठा मुलगा एक मोठा दादा आपली भूमिका करून दाखवतोय. या एका त्या ग्रिप्स थिएटरच्या कन्सेप्टची पण गंमत त्याच्यामध्ये दडलेली आहे. अभिनयाचं पण एक चॅलेंज होतं. राईट फ्रॉम जाऊबाई जोरात, आजीबाई जोरातच्या आधी संजय छायापर्यंतच्या नाटकात की काहीतरी वेगळा विषय तरी आहे, मला वेगळा रोल तरी आहे. कॉमेडी हवी ऑडियन्सला माझ्याकडून मान्य, पण त्या कॉमेडीमध्ये मला काही वेगळं देता येईल का? एका प्रयोगाला तर पुष्करचा एक सीन आहे, त्याला वाक्यच बोलू देईनात, कारण हा आला पहिल्यांदा म्हणतो तो आला तर मला सांगा, हा विलन आला तर मुलं सुरूच होतात, मागे मी असतो, मुलं सुरूच होतात की मागे येतो, तो मागे येतो बघ. तू विचार कर, 60-70 मुलं बोलतायत आणि याला डायलॉग बोलायचे आणि वाशीला ते आपल्याला स्क्रीन आहे ना, त्याच्यात ते दिसलं? बघितलं सगळे डान्स करताना बघितलं. मी म्हटलं आई शपथ. या नाटकाची ना गंमत तीच आहे की नॉर्मली नाटक करताना आपल्याला ऑडियन्स मधला आवाज नको असतो. इथे उलट आहे, इथे इतका ऑडियन्स उसळलेला असतो अक्षरशः. मराठी रंगभूमीवर नेहमीच आगळेवेगळे प्रयोग होताना आपल्याला दिसतात. सध्या आजीबाई जोरात या नाटकाची जोरदार चर्चा सुरू आहे. नाटकाचे प्रयोग देखील हाऊसफुल होत आहेत. जेव्हा या नाटकाचं पहिलं पोस्टर आलं तेव्हाच सगळ्यांचं लक्ष वेधलेलं महाबालनाट्य आणि AI टेक्नॉलॉजी. आता या AIचं स्वरूप या नाटकात नेमकं कसं आहे आणि मुलांना या नाटकामार्फत काय काय मनोरंजन मिळणार आहे, यासाठी खास आपण आज या नाटकाच्या टीमशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार, लोकसत्ता ऑनलाईनच्या डिजिटल अड्डामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपण क्षितिज सरांपासून सुरुवात करूया. AI ही संकल्पना रंगभूमीवर आणावी, हे नेमकं कसं सुचलं? आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा आता जगभर एक कळीचा मुद्दा आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये AI आलेला आहे. तर असं वाटलं की नाटक त्यापासून का लांब असावं. आजची लहान मुलं घराघरात अलेक्सा आलंय किंवा अजून काहीतरी डिव्हाइस आलंय आणि त्याला प्रश्न विचारतात. तर असं वाटलं की याचं रिप्रेझेंटेशन आजच्या नाटकामध्ये नाहीये. नाटक थोडंसं 4-5 वर्ष मागे चाललंय का काय असं वाटतंय. तर त्या संकल्पनेत असं वाटलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा काहीतरी एक विचार, आणि फक्त विचार नाही, त्याचं एक काहीतरी प्रत्यक्ष दर्शन जर आपण केलं तर ते लोकांना बघायला आवडेल. आणि जो आपला मुद्दा आहे की AI हा अनुभव रिप्लेस नाही करू शकत, तो फक्त आपल्याला जाणीव करून देऊ शकतो किंवा मदत करू शकतो. त्या दोन्ही गोष्टींसाठी असं वाटलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सची ऍक्च्युली मदत घ्यावी. आणि आम्ही 3-3.5 महिने काम करून लक्ष्मीकांत बेर्डे सरांच्या आवाजातली अनाउन्समेंट AI मध्ये तयार केली. आणि मला सांगायला आवडेल की आता 18च्या 18 प्रयोगांना त्या अनाउन्समेंटला टाळ्या पडतात, कारण प्रत्येकाला तो एक एक्सपिरियन्स मिळतो की सर त्यांच्या आवाजात बोलतायत. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला कुठल्या स्वरूपात मदत करू शकतो, पण त्याला कुठपर्यंत ठेवायचं, या दोन्ही गोष्टी जर आपल्याला नाटकातनं सांगता आल्या तर त्यातनं मजा येईल असं वाटलं. आणि शिवाय असं वाटलं की आजच्या लहान मुलांची एक लेवल ऑफ इंटेलिजन्स खूप जास्त आहे, कारण त्यांना खूप एक्सपोजर पण आहे गोष्टींचा. तर अशा वेळेला असं एक नाटक आपल्याला करता येईल का 2 तासाचं, ज्याच्यामध्ये एवढ्या गोष्टी असतील ज्या गोष्टी बघून ते ऍक्च्युली हरखून जातील. कारण त्यांना फक्त तुम्ही नाटक दिलं तर कदाचित ते थोड्याने बोर होऊ शकतात. तर ज्याच्यामध्ये डान्स आहे, ज्याच्यामध्ये जादू आहे, ज्याच्यामध्ये ॲनिमेशन आहे, ज्याच्यामध्ये 11 डान्सर्स आहेत, अशा सगळ्या गोष्टी, पण ज्याच्यामध्ये एक गोष्ट पण आहे आणि ती गोष्ट मराठी भाषेशी निगडीत आहे. तर तसं जर केलं तर कदाचित त्यांना आवडेल. इथनं हा प्रवास सुरू झाला आणि मला सांगायला आवडेल की आज 20 प्रयोगांमध्ये आम्हाला जो प्रतिसाद मिळतोय तो जबरदस्त आहे. कारण बरीच लहान मुलांचे पालक आम्हाला नंतर व्हिडिओ पाठवत आहेत की आता तो असं म्हणतो की मी मोबाईल बघणार नाही, किंवा तो असं म्हणतो की मी अक्कूसारखं मराठी शिकणार, किंवा तो असं म्हणतो की मला हा शब्द आता म्हणायला खूप आवडतो. तर ते जे पर्पज, नाटकाचा जो हेतू जो होता तो बऱ्यापैकी सफल होताना आता दिसतो. तुम्ही एका मुलाखतीत असं म्हणाला होतात की या नाटकासाठी तुम्ही पुण्यात 100 मुलांना त्यांच्याशी बोललात, त्यांना हा प्रश्न विचारलात की तुम्हाला
सुपरनॅचरल पॉवर्स मिळाल्यात तर तुम्ही काय कराल, आणि त्याचं उत्तर म्हणजे हे नाटक घडलं. पण मग ही जी नेमकी प्रोसेस काय होती, आणि यात असा आणखी एक जोडून प्रश्न की तुमचं पत्रकारितेचं शिक्षण आहे, तर तिथे संशोधन करून लिहिणं किंवा संशोधन निबंध लिहिणं असं काही झालं असेल, तर तसा काही त्याचा फायदा झाला की संशोधन करून आपल्या नाटक लिहायचं असं काही? नाही, गोष्ट आधी लिहिली होती, पण संशोधनाचा गोष्ट रिअलिस्टिक व्हायला खूप फायदा झाला. म्हणजे ज्या मुलांचा मी रिसर्च केला ती साधारणपणे 8 ते 14 वयोगटातली मुलं होती, आणि त्या प्रत्येकाचा सुपर पॉवर ही 60 ते 70% मुलांची सुपर पॉवर मोबाईलचीच रिलेटेड होती. म्हणजे चार्जिंगच वाढवीन, वडील काय बघतायत ते बघीन, किंवा आई कुठल्या ॲपमधनं खरेदी करते ते बघीन, ते कार्टमध्ये काय काय असतं ते बघीन. तर त्यांचं बेसिकली विश्व त्या मोबाईलशी निगडीतच होतं एक. आणि दुसरं, आपल्या म्हणजे लोकसत्तामध्येच इतक्या बातम्या आलेल्या आहेत स्क्रीन ॲडिक्शन आणि या गोष्टीवर. तर पत्रकारितेची बॅकग्राऊंड असल्यामुळे दर काही दिवसांनी मी पेपर फॉलो करायचो की आत्ता ज्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवू शकू, कारण आपल्याला क्लिकबेटचा प्रॉब्लेम माहिती आहे की आपण पटकन विश्वास नाही ठेवू शकत, पण वर्तमानपत्रात जी बातमी येते त्याच्यामध्ये अशा कुठल्या कुठल्या गोष्टी येतात त्याची आम्ही कात्रणं काढून ठेवली होती. म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने एक विंग सुरू केली मोबाईल स्क्रीनच्या डिॲडिक्शनसाठी किंवा गेमिंगच्या डिॲडिक्शनसाठी. तर ती ही बातमी लेटेस्ट जी आली होती ती आम्ही फॉलो केली होती, आणि त्या संदर्भात आम्ही नाटकामध्ये त्याचं इन्कॉर्पोरेशन केलं होतं. सो वर्तमानपत्रात ज्या बातम्या येतात त्या एक वस्तुनिष्ठ त्याचा रिसर्च, आणि ह्या सगळ्याचं घेऊन नाटकामध्ये प्रबोधन न वाटता मनोरंजक माध्यमातून ते कसं वाटेल या तिन्हीची ती गुंफण केलेली. म्हणजे कुठेही बघताना असं नाही वाटलं पाहिजे की आम्ही ऍक्च्युली पेपरातली बातमीच वाचतोय. कारण काय होतं, इन्फॉर्मेशन आणि एक्सप्रेशनमध्ये तो फरक आहे की आपल्याला जी मिळते ती इन्फॉर्मेशन असते, पण नाटकात त्याचं एक्सप्रेशन येतं, आणि मग आपल्याला वाटतं हे आपल्या पण जवळच आहे, पण आपल्याला ती इन्फॉर्मेशनचा डोस नाही वाटत. सो ते कन्व्हर्जन अजूनही चालू आहे. म्हणजे आताही आम्हाला जर काही पुढे इन्फॉर्मेशन मिळाली तर आम्ही डेफिनेटली ती नाटकामध्ये आणू, फक्त ते इन्फॉर्मेशन स्वरूपात नाही. अभिनय, तुला प्रश्न आहे. तुझं हे पहिलंच नाटक आहे आणि त्यामध्ये बाबांचा आवाज, काय तुझी रिॲक्शन आहे? म्हणजे जेव्हा तू प्रत्येक वेळेस प्रयोग करतोस तेव्हा बाबांचा आवाज ऐकल्यावर तुझ्या मनात भावना काय असतात पहिल्यांदाच? पहिलं जेव्हा आमचं GR होतं, म्हणजे GRच्या आधीची एक रंथुवा केली होती, आणि त्यावेळेला मग ती प्रयोगासारखीच केली, आणि पहिलं अनाऊन्समेंट येणार होती मला माहिती नव्हतं, आणि मी त्या विंगेत फेऱ्या मारत होतो. ऑलरेडी टेन्शन आणि अँझायटी अशी होती, आणि परत तो अनाऊन्समेंट अचानक चालू झाली, आणि मी अचानक असं थांबलो, थक्क झालो, आणि मला कळत नव्हतं. थोडं भरून पण येत होतं, थोडंसं हे पण वाटत होतं. बट इव्हेंच्युअली आता जेव्हा पण ती अनाऊन्समेंट ऐकतो तेव्हा कुठेतरी सगळं सेंटर येतो मला, म्हणजे असं फोकस एकदम प्रॉपर होऊन जातो माझा की आता नाटक चालू झालं, आता आपल्याला करायचं आहे. आणि लोकांची रिॲक्शन पण तिथून मग वा 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 टाळ्या वगैरे येतात. तर ते ऐकून एक माझी पण एनर्जी आपोआप वाढते, कारण ते ज्या नोटला ते नाटक चालू करावं लागतं मला, ती भयानक एनर्जेटिक नोट आहे, आणि त्याच्यामुळे एक वेगळी ऊर्जा मिळते मला. सो मजा येते मला ती ऐकायला, आणि ते करायला असं वाटतं प्रत्यक्ष तेच बोलतात म्हणून आपल्या कानामध्ये. चंद्रकांत सरांना प्रश्न आहे. आम्ही वेगवेगळ्या भूमिकांमधून तुम्हाला नेहमीच पाहतो, पण इकडे निर्माता ही भूमिका आहे. तर या नाटकाची पहिल्यांदा स्क्रिप्ट तुम्ही पाहिली तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती? आम्हाला स्क्रिप्ट दाखवली कुठे लेखक आहे. विनोदाचा भाग नाही, पण निर्माता म्हणजे हे एक प्रेझेंटर अशा स्वरूपात आहे. खरे निर्माते आपल्याकडे ज्याला म्हणतो आपण, 2 संस्था आहेत, आणि त्याची 2 माणसं ऑलरेडी आमची नेहमी काम करत असतात. तर यावेळेस आम्ही पण बरोबर आहोत, मी आणि प्रशांत दळवी पण. ज्याला असं आपण म्हणतो की या नाटकाची कन्सेप्ट क्षितिज आणि निर्मिती त्यांच्या शूटिंगच्या दरम्यान दोघे डिस्कस करत होते, आणि मग त्यातनं एक नाटक वेगळ्या प्रकारचं उभं राहतंय असं आमच्यापर्यंत आलं. मग आम्ही सगळ्यांनी मिळून त्या नाटकाचा पहिला अंक वाचला रीतसर, आणि ते नुसताच वाचला नाही तर तुमच्या लक्षात आलं असेल की कुठल्याही प्रश्नाचं उत्तर किती विस्तृत आणि उत्तम देतो क्षितिज. तर तसं त्यांनी फक्त नाटकच वाचून नाही दाखवलं, तर संपूर्ण कन्सेप्ट त्याचं व्हिज्युअलायझेशनच आमच्यासमोर उभं केलं की जेणेकरून नाटक दिसायलाच लागलं त्या स्क्रिप्टमध्ये. तर त्याचं लिखाण पुढच्या अंकाचं होतं ते करेक्ट होणारच होतं, पण तो म्हणाला मला अंदाज येण्यासाठीचं म्हणून आहे, आणि तिथेच ठरलंच होतं ॲक्च्युली. आणि ज्या अर्थी, आणि क्षितिजची गंमत अशी आहे की तो 4ही माध्यमात वावरला आहे. म्हणजे त्यांनी नाटकही केलं, त्यांनी एकांकिका पण केलं, त्यांनी नाटकही केलं, त्यांनी सिरीजही केली, सिनेमाही केला आहे. तालीसारखी अत्यंत वेगळ्या विषयावरची त्यांनी गोष्ट लिहिली आहे, आणि ती वेबसिरीजमध्ये अत्यंत ज्याला म्हणतो की 192 देशात आज बघतायत लोक. त्याला त्यावेळी जे वाटतं ते फार तो जेन्युइनली करतो. आणि आम्हाला सगळ्यांनाच असं वाटतं की म्हणजे या दोन्ही संस्था जिगीषा आणि अष्टविनायक, की असं काहीही नवीन समोर आलं, काहीही धाडसाचं आलं, काही भव्य आलं,
तर आपण करायचं, कारण त्या प्रकारचं धाडस प्रेक्षकांनीच आमच्यावर विश्वास ठेवला की जेव्हा जेव्हा केलं असं की सलग 8 तासाचं नाटक करू, हॅमलेटसारखं करू, जे वेगळे प्रयोग होतील ते आपण, कारण आमचा प्रेक्षकांवर खूप चांगला विश्वास आहे. आणि यात तर ज्याला तो म्हणतो तसं की एंटरटेनिंग व्हॅल्यू आहेच आहे, मनोरंजन आहेच आहे, आणि कुठेही समुपदेशन किंवा प्रीचिंग नाही आहे. उगाच मुलांना काय बोर करतायत, काय पकवतायत, चिल अशी म्हणणारी आपली मंडळी येतात आता छोटी पिढी, त्यामुळे त्यांना उलट त्यांची मानसिकताच दिसते याच्या रूपाने. ती पण एक गंमत आहे की याच्यामध्ये त्यांच्याच वयाचा एक 8-10 वर्षाचा मुलगा जर त्यांना स्टेजवर दिसला असता तर त्यांनी फक्त असोसिएट केलं असतं, पण हा आहे आणि हा मोठा मुलगा, एक मोठा दादा आपली भूमिका करून दाखवतोय, या एका त्या ग्रिप्स थिएटरच्या कन्सेप्टची पण गंमत त्याच्यामध्ये दडलेली आहे. सो याला अभिनयाचं पण एक चॅलेंज होतं की आपण एक लहान वयाचं मूल साकारतोय, आणि लेखकाच्या समोरही ते होतं, आणि फार छान निर्मिती मूल्य आम्हाला सगळ्यांनी उपलब्ध करून दिली. दिलीप दादा आणि यांनी, मला यावेळेस बाकी काही काम नव्हतं, मला फक्त पाठिंब्याचं काम होतं, नाहीतर मग मी पूर्ण वेळ क्षितिजच्या मागे, ज्याला असं आपण म्हणतो की त्याचं फक्त होईल. जे इतर वेळी मला हे सगळे मंडळी करतात यावेळेस मी करत होतो, भूमिकेत बदल होता. आणि त्यांनी खूप छान डिझाईन केलं, खूप वेळ घेऊन तालमी केल्या, प्रत्येक गोष्टीचं याच्यातली भाषा कशी वेगळी, यातले सीन्स कसे वेगळे, यातलं तांत्रिक जे सगळ्या गोष्टी कशा एक एक उमलत गेल्या सगळ्या, आणि त्या फार उत्तम पद्धतीने येतात. म्हणजे नाटकामध्ये मला स्वतःला असं वाटतं की नाटक महाबालनाट्य AI आम्ही जे म्हणतो ते तर आहेच आहे, ते थोडंसं अट्रॅक्शन पण आहे, पण त्याच्यामध्ये ना हे फक्त बालनाट्य नाही आहे. माझ्या दृष्टीने हे संपूर्ण कुटुंबाने एकत्र बघावं असं नाटक आहे. हे फक्त लहान मुलांसाठीचं नाटक नाही आहे, हे पालकांसाठीचं नाटक आहे, हे शिक्षकांसाठीचं नाटक आहे, हे आपल्या समाजातल्या वेगवेगळ्या घटकांसाठीचं नाटक आहे की अच्छा आपली गडबड इथे होते आहे का, काय होतं आहे काय नेमकं. कारण ही मुलं, आत्ताची जी मुलं आहेत ती पिढी खूप व्हायब्रंट आहेत, ते खूप, मगाशी त्यांनी जो शब्द वापरला की त्यांच्याकडे इन्फॉर्मेशनचा धबधबा आहे, त्यांचा बुद्ध्यांक खूप स्ट्रॉंग आहे. ते जसा तो चक्रव्यूहात शिरण्याचा अभिमन्यू शिकला होता पोटात, तिथेच ते कॉम्प्युटर आणि लॅपटॉप शिकूनच बाहेर आले. त्यामुळे त्यांना काही वेळ लागत नाही कुठल्याही ज्या गोष्टी, ज्या माझ्यासारख्या आत्ताच्या या ज्येष्ठ पिढीतल्या माणसाला माझ्या बालपणी कशालाही हात लावायचा तर म्हटलं भीती वाटायची. लाईटचं बटन असो, टीव्हीचं बटन असो, कॉम्प्युटर असो, रिमोट असो, की काय होईल. त्यांना ते नाही आहे, ते यूज टू आहेत, ते फ्रेंडली आहेत, ते टेक्नोक्रॅट आहेत, ते ऑटो मोडवर आहेत, पायलट मोडवर आहेत, त्यांना काही जमतं, त्यांचं लॉजिक फास्ट आहे, त्यांच्याकडे बुद्ध्यांक खूप आहे. या नाटकातून त्यांना भावनांकाकडे पण आणण्याचा प्रयत्न केला आहे की आपलं, आणि आईवडिलांना पण मुख्यतः क्षितिजने असं केलं नाही आहे की हे मुलांना म्हणजे काय म्हणतात त्याला आईवडिलांचा पॉईंट ऑफ व्ह्यू नाहीच आहे, इथे क्षितिजचाच पॉईंट ऑफ व्ह्यू आहे समाजाकडे बघण्याचा. टोटल गोष्ट अक्कूची आहे, गोष्ट अक्कूच्या शाळेतल्या किस्स्याची आहे, गोष्ट त्याला काउन्सिलरची आहे, गोष्ट त्याच्या आईबाबांची आहे, पण त्याच्यामध्ये क्षितिज सतत स्टेजवर वावरतो आहे. आणि त्यांनी ज्या अशा प्रकारे ते घडवलं आहे की नाटक बघून जाताना फक्त करमणूक होत नाही, तर बरंच काही मिळतं. आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो की हे फक्त लहान मुलांसाठीचं नाटक नाही, हे फक्त उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीतलं नाटक नाही, हे वर्षभर चालणारं नाटक आहे. हे नाटक आहे, त्याचा प्रकार बालनाट्य आहे, पण ते महत्त्वाचं म्हणजे ते नाटक आहे, वेल डिझाईन्ड नाटक आहे. त्याचा हेतू खूप स्वच्छ आहे क्षितिजचा, त्याची मांडणी, त्याची रचना, स्ट्रक्चर खूप पक्का आहे. त्याच्यामुळे फार मजा येते. आणि उत्तम त्यांनी नटसंच उभा केला, गोळा केला. निर्मिती तर त्याच्याबरोबर संकल्पनेपासून होती, आणि अशा प्रकारचं जेव्हा जेव्हा वेगळं काही भूमिका येतात तेव्हा निर्मिती त्याच्यामध्ये तिचं पूर्ण किती ते ओतून देते किंवा झोकून काम करते हे आपल्याला माहिती. त्यामुळे एकीकडे पहिलं नाटक असणारा आमचा अभिनय, आणि 50, 60, 70 नाटकं किंवा 30-35 वर्ष रंगभूमीवर वावर असलेली निर्मिती, हरहुन्नरी आणि ज्याला काय म्हणतात काय म्हणून अष्टपैलू कलावंत असणारा पुष्कर श्रोत्री, सगळ्या जगाचाच पालक असणारा जयवंत वाडकर, लेखिका, म्हणजे त्याच्यानंतर संपूर्ण माध्यमात वेगवेगळं काम करणारी, दोन्ही पद्धतीने याच्याकडे आतून बाहेरून बघणारी मुग्धा असेल, अशी खूप छान मंडळी आहेत. सुभाष नकाशे आमचा जो कोरिओग्राफर आहे त्याने फार छान इनोव्हेटिव्ह कोरिओग्राफी केली. नाही तर डान्स म्हणून डान्स, तसे सिनेमात आयटम सॉन्ग असतात तसं बालनाट्यातले आयटम सॉन्ग नाही आहेत, ते त्या थीमला पुढे नेणार आहेत. त्या आलेल्या बालप्रेक्षकांना आणि या नटांना जोडण्याचं काम, त्या कथानकाला जोडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे गाण्यांनी.
आणि खूप आकर्षण असलेले मुद्दे तर खूपच आहेत. म्हणजे लहान मुलं नंतर परत दुसऱ्यांदा बघायला येणार किंवा बघायला आलेले परत शेजारच्याला सांगणार की तुम्ही जाच, अशा प्रकारचं हे नाटक आहे. त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. आणि तसा थोडासा आम्हाला उशीर झाला असं वाटत होतं. म्हणजे आपल्याला जो टिपिकल एप्रिल मेच्या सुट्टीचं दिवस वगैरे मिळावे तसं, पण झालं ते योग्य झालं. तोपर्यंत सगळी राजकीय उलथापालथ पण झाली, मतदान झालं, मोकळे झाले. आता मतपेटीत बंद आहेत. त्याच्यामुळे आता आपल्याला बालनाट्यावर कॉन्सन्ट्रेशन करायला मिळत आहे. आणि शाळा अशा टप्प्यावर आहेत की आम्ही इतक्या सलग प्रयोग केले, इतक्या जोरात प्रयोग केले, जेवढी तालीम जोरात केली तेवढीच. म्हणजे तालमीत नटांना एका 1.5 महिन्यानंतर असं वाटलं की आता याचे शो कधी होणार बाबा, एवढी तालीम विगरसपणे चालली होती, पण मजा येत होती. पण लागोपाठ प्रयोग चालू आहेत येत्या आठवड्यामध्ये. म्हणजे आम्ही आज इथे गप्पा मारतो याचा काही वृत्तांत छापून येण्याच्याच सुमारास याचा म्हणजे रौप्यमहोत्सवी प्रयोग होतो आहे पुण्यामध्ये. त्यामुळे वेगवान प्रवास आहे, आनंदी आहेत. म्हणजे करणारे पण आनंदी आहेत, बघणारे पण आनंदी आहेत. एक वेगळा ॲटमॉस्फिअर या नाटकाने क्रिएट केला. मला अभिनयाला प्रश्न विचारायचा आहे. चित्रपटानंतर रंगभूमीकडे वळावं असं का वाटलं? रंगभूमीकडे वळावं असं आधीपासूनच वाटत होतं. मुळात रंगभूमीपासून सुरुवात करावी असंच वाटत होतं. पण सुरुवात कॉलेजच्या एकांकिकापासून केली, पण नंतर सिनेमे मिळाले आणि नंतर मी खूप लोकांना भेटलो सुद्धा. सुमार 2018-19 साली की मला नाटक करायचं आहे. खूप लोकांना जाऊन सांगितलं की मला करायला आवडेल तुमच्यासोबत, पण त्यांच्याकडे काही नसेल, माझ्यासाठी काही स्क्रिप्ट नसेल, तर त्यावेळेला काही वर्कआउट झालं नाही. आणि मग कोविड लॉकडाऊन झाला, कामं चालू झाली आणि मग योगायोगाने क्षितिज सरांना वाटलं की या रोलसाठी मला त्यांनी घ्यावं आणि त्यामुळे नाटकाने माझी निवड केली. आणि या प्रकारे निवड होईल, या प्रकारे नाटक एवढं जोरात असेल ह्याची अशी सुरुवात होणं आय थिंक नशीब चांगलं होतं आणि चांगलं काहीतरी मिळालं करायला मला. त्यामुळे रंगभूमीकडे नेहमीच वळायचं होतं. कारण कुठेतरी मला असं वाटतं प्रत्येक नवीन कलाकारांनी रंगभूमीला काही वर्ष नाही सतत केलं पाहिजे. कारण त्याच्यामध्ये रियाज तुमचा सतत होत राहतो आणि तुम्ही प्रेक्षकांशी डिरेक्ट कनेक्ट करू शकता. त्यामुळे तो अनुभव मला घ्यायचा होता आणि तो आता खूप चांगल्या प्रकारे मिळतो. त्यामुळे रंगभूमीची साथ आता यापुढे कधी सोडणार नाही मी. चंद्रकांत, आता तुम्ही कलाकारांच्या निवडीविषयी म्हणालात. म्हणजे चित्रपटामध्ये अशी कास्ट जमवून आणणं हे एक टास्क असतंच, पण नाटकासाठी या सगळ्यांना एकत्र घेऊन जाणं आणि प्रयोगात म्हणजे टिकवून ठेवणं, म्हणजे तुला म्हणायचं की इतके अवघड कलावंत येते असं नाही. पण तुझ्या प्रश्नातला जो रिस्पेक्ट तो खरंच महत्त्वाचा आहे. म्हणजे याच्यामध्ये मुग्धानी फार छान नाटकाच्या प्रोसेसविषयी म्हणतात की अशा प्रकारचा आशय आहे तर मी याच्यात असलीच पाहिजे, मी ही संधी सोडणारच नव्हती. पुष्कर आहे, वाडकर आहे, सगळी मंडळी तशी खूप सिनियर आहेत. स्वतः निर्मितीने अशा प्रकारच्या झोनमधलं नाटक करताना त्याला वेळ देणं तर ते खूप इंटरेस्टिंग होतं. सगळ्यांचा मुद्दा तोच होता की अरे हे आजचं नाटक आहे. याच्यात अभिनेत्याला काय असतं माहिती आहे का, की रंगभूमीवर काम करणाऱ्या प्रत्येक मराठी आपल्याकडच्या कलावंताला आव्हान हवं असतं, चॅलेंज हवं असतं, काहीतरी नवीन करण्याचं त्यांचं असतं. कारण हे फार चांगलं माहिती आहे आपल्याकडे की सर्वच नटांचं संपूर्ण आर्थिक भार जो आहे तो रंगभूमीवरनं चालत नाही. आज आपल्याकडे 150-200 नट आहेत जे सगळे वेगवेगळ्या माध्यमात कामं करतात, पण ते रंगभूमीकडे बघताना फक्त उपजीविका म्हणून बघत नाहीत. ते त्याच्यामधलं काहीतरी, हा जसं म्हणाला अगदी यांनी हा रियाज शब्द पण मला आनंद झाला की पुन्हा पुन्हा रंगभूमीकडे येतात. आपल्याकडे सिनियर मंडळी पण आणि ज्युनियर मंडळी पण, हा फार महत्त्वाचा भाग आहे आणि ते फार आपल्याकडे जुनं आहे. म्हणजे निळू फुले, डॉक्टर लागू ही मंडळी जेव्हा तिकडे चित्रपटात आणि हिंदी चित्रपटातही व्यस्त होती, पण मराठी नाटकासाठी त्यातल्या सामाजिक कॉस्टसाठी ती कामं करायची. आजही नसरुद्दीन शाह नावाचा नट रोज जाऊन पृथ्वी थिएटरला नाटक करतो, परेश रावल करतो. ही मंडळी का नाटकाशी जोडली गेली तर ते फक्त आर्थिक नाही आहे, त्याच्यामधनं ते खूप छान एक थिएटर मॅजिक आहे. या नाटकात तर मॅजिक आहेच, पण मुळात रंगभूमी हेच एक मॅजिक आहे. त्याच्यामुळे आणि खरंच तू म्हणते की हेवीवेट चॅम्पियन म्हणजे हां नाही तू नाही ग, हे सगळे तुमची जी 9 जणांची टीम आहे ती हेवीवेट आहे ना. म्हणजे कळलं का तुम्हाला? नाही सगळेच आहोत त्या अर्थाने नाही रे. म्हणजे ती म्हणते तसं की यांच्यामध्ये ह्या मुलाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने असणाऱ्या नाटकात त्या मानाने कधी कधी कमी जास्त भूमिका लांबीच्या असताना सुद्धा या नाटकाच्या आशयामुळे ही मंडळी त्याच्यामध्ये, हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. तिने बोलताना दोन्ही संस्थांचा पण उल्लेख खूप आदराने केला होता की जेव्हा ही मंडळी काहीतरी करतात तेव्हा त्याच्यात नाही म्हणण्याचा काही प्रश्न नसतो. तर हा एक साखळी आहे ना,
गेली 12 वर्ष आम्ही एकत्र एक तप झालं काम करतोय जिगीश आणि अष्टविनायक. त्यामुळे प्रत्येक प्रकल्पामध्ये आपण नवीन काय करतो, नाही तर रुटीन. आता आम्ही जर ठरवलं की एक नाटक करायचं आहे तर ते सहज होईल, सहजगत्या होईल एवढं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. पण प्रत्येक वेळेला आउट ऑफ द बॉक्स काहीतरी वेगळं, काही गरजेचं नवनवीन प्रयोग करून बघणं त्यासाठीच आहे. पण या मंडळींनी खूप सहकार्य केलं आणि कुठलेही हट्ट केले नाहीत, त्रास देत नाहीत, वेळेवर येतात, उत्तम प्रयोग करतात. म्हणजे तुमच्याविषयी सांगतोय. अजून सांग, अजून तुझ्या सांग. प्रश्नाचं उत्तर एक असं आहे की सुबोध भावेला ज्यावेळी कळलं, मी म्हणणार हे नाटक करतोय. हा, नाटक करतोयस तू? मी जवळजवळ 17-18 वर्षानंतर नाटक करतोय. आणि मी म्हटलं पुष्कर श्रोत्री आहे मी. पुष्कर आणि तू आहे, या नाटकाचे प्रयोग होणार आहेत असं त्याला वाटतं. बरोबर, म्हणजे कारण त्या वेळा पण द्याव्या लागतील ना. आम्ही खूप सिन्सिअरली म्हटलंय नाटक करतो आणि आम्ही करतोय आता. आणि परवा ते आले पण होते प्रयोगाला आणि सगळ्यांना त्यांनी खूप कडकडून मिठी मारली कारण त्यांना अतिशय आवडलं. त्याने मला जेव्हा सांगितलं की संस्थेदरम्यान तेवढ्याला मला क्षितिजकडनं माहिती आहे ही कन्सेप्ट आणि फार ब्रिलियंट आहे ते. आणि आता अगदी खाजगी सांगतो, छापण्यासारखं आणि हे एडिट करण्यासारखं, की आम्ही तशी इंडस्ट्रीज सूचना दिली आहे की या बाकीच्या नटांना एक वर्षभर कोणी काही कामच देणार म्हणजे त्यांना माहिती नाही आहे, पण ते म्हणतील की काय होतंय, काय डिमांड का नाही आहे. पण ती सूचना गेलेली व्यवस्थित यंत्रणा आम्ही राबवलेली आहे. त्याच्यामुळे ते भरपूर प्रयोग या नाटकाचे दिलीप दादाने 2 वर्ष काम घ्यायचे ना. नाही नाही, अरे वर्षभराचा अधिक बघू ना. 2 वर्षात 500 प्रयोग करायचे आम्हाला. एवढं बरोबर. हे 2 वर्षात 500 खूप कमी झाले. कमी आहे. 2 वर्षाच्या आत 500 प्रयोग कम्प्लीट करायचे आमचं टार्गेट. हे बघा, आपल्याला 365 प्रयोग तर होणारच आहे एका वर्षात. त्याच्यामुळे आपल्याला जे म्हणलीस त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे, जसं म्हणलीस की सगळे एवढे ऍक्टर एकत्र. तर निर्मिती ते आणि मी जेव्हा पहिल्यांदा भेटलो ना तेव्हा आमचं बोलणं आलं होतं की काय पद्धतीची कास्ट यायला हवी. तर मी तिला स्पष्टपणे असं म्हणलं होतं की मला ना असं कोणी नकोय की ज्यांना बँकेबिलिटी पण नाही आणि ज्यांना खूप टँट्रम्स पण आहेत. मी म्हटलं मला अशी लोक पाहिजे ज्यांची प्रेक्षकांमध्ये एक विश्वासार्हता आहे, एक, आणि दुसरं ज्यांचं नाटकावर प्रेम आहे. म्हणजे जे तिचं स्वतःच आहे की तिचं नाटक या मुद्द्यावर प्रचंड प्रेम आहे. आणि तिला जेव्हा मी 2 गोष्टी ऐकल्या तेव्हा ती म्हणली की नाही मला बालनाट्य करायचं पहिलं. तर असं जनरली कोणी म्हणत नाही पहिलं की आज ती एवढं मोठं एवढे वर्ष काम करते, पण ती म्हणली की नाही हे करून बघू. कारण काय होतं, आता ते चांगलं झाल्यानंतर आपण हे म्हणायला खूप सोपं आहे आपल्याला की हा हे छान झालं. पण जेव्हा ते काहीच नसतं, म्हणजे जेव्हा फक्त प्लॉट असतो आणि आपल्याला माहिती की 7 मजली बिल्डिंग उभी राहणार आहे, अरे पण घरं नीट होणार आहेत का नाही, तिथे पायपिंग नीट होणार आहे का नाही, लिफ्ट नीट लागणार आहे का नाही, हे आपल्याला काहीच माहित नसतं. त्या वेळेला तिने जो विश्वास ठेवला किंवा दोन्ही चंदू सर आणि प्रशांत सर असतील, दिलीप काकांनी जो विश्वास ठेवला की हा आपण करून बघूया, तर तो खूप इम्पॉर्टंट असतो. आणि काय होतं, जेव्हा तिच्यासारखं नाव जोडलं जातं तेव्हा त्यांनी एक मोठा फायदा असा होतो की जे बाकीचे कलाकार आहेत ना त्यांनाही हे लक्षात येतं की एक बिलीवर आहे या नाटकामध्ये, म्हणजे एक असा मोठा व्यक्ती आहे ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलाय. आणि त्यात मग असा ऍडिशनली विचार झाला की प्रत्येक कलाकाराला आपण काय ऑफर करू शकतो. कारण सी काय, आज प्रत्येक कलाकाराला वेगवेगळ्या माध्यमात एवढी कामं येतात ज्यात त्यांनाही खूप चॅलेंजिंग रोल्स येतात. सो आज पुष्कर सारखा नट आहे ज्याची वर्सेटिलिटी खूप अप्रतिम आहे. तर मग मी त्याला पहिल्या दिवशी कमिट केलं की या नाटकात तू 10 फुटाचा असशील म्हणजे असशील. तर त्याच्यासाठी ते प्ले करायला एक चॅलेंज होतं ना की मी 10 फुटाचा कसा दिसणार आहे. वाडकर काका जे आहेत तर आता ते अख्खे अल्ट्राव्हायलेट मध्ये येतात, युव्ही मध्ये येतात. त्यांचा एक मास्क जो आम्ही अमेरिकेवरनं मागवलाय, तर ते गेमाट नावाचं कॅरेक्टर ज्याला लहान मुलं घाबरतात, काही रडतायत, किंवा आता अभिनय जो 11 वर्षाचा आहे जे त्यांनी कधीच प्ले केलं नाही. मुग्धा ही आई आहे पण ती एक परीपणे पहिल्यांदा 9वारीत येते. तर परीचं नॅरेटिव्हच आम्ही बदललं की फ्रॉक मध्ये असते ती परी नाही, 9वारीत असते ती परी. तर ती ऍक्च्युअली लाईटचे पंख बिंक लावून येते. तसं प्रत्येक पात्राला, जसं निर्मिती त्याचं कॅरेक्टर की ती ग्रॅनी म्हणून येते आणि तिचा शेवट आजी म्हणून होतो, तर ते ग्रॅनी टू आजी हे अख्खं ट्रान्सफॉर्मेशन ती तिच्या कॅरेक्टरमधून दाखवते. तर ह्या ज्या किंवा तिने काही जादूच्या गोष्टी केल्यात नाटकामध्ये, ती ऍक्च्युली जादूचे प्रयोग करते 2-3 जे लहान मुलांना प्रचंड आवडतात. तर मुद्दा असा असतो की तुम्ही प्रत्येक कलाकाराला त्याच्या करिअरमधली अशी एक गोष्ट जर त्या रोलमध्ये देऊ शकला की त्याला ते कायम लक्षात राहील की हे करायला मला खूप मजा येते आणि मी असं करतोय किंवा करते हे बघताना लोकांना पण खूप मजा येते. तर ते या नाटकात साधून आलंय. त्यामुळे ह्या सगळ्यांना तो एकजिन्सीपणा नाटकात येतो. आणि दुसरं, त्या सगळ्यांचा पर्पज हा मराठी भाषेशी रिलेटेड आहे. म्हणजे ह्या सगळ्यांना तू विचारशील ना तर सगळ्यांचं म्हणणं आहे की हो, भाषा लहान मुलांमध्ये पोचवणारं नाटक आहे ना तर आपण डेफिनेटली करूया. तर त्यामुळे त्या सगळ्यांचे हे मोठेपण आहे की त्यांनी सीनची लेंथ न बघता नाटकाची डेप्थ बघितली का याच्यामध्ये हे म्हणणं आहे ना तर आपण सगळे मिळून करूया. तर तो मला त्यांचा मोठेपणा डेफिनेटली वाटतो.
हे नाटक जेव्हा थांबेल 4-5 वर्ष आणि त्याच्यानंतर निर्मिती त्यांचे जादूचे प्रयोग असं पण वेगळा कार्यक्रम नाही, त्याच्या आधीच ऍक्च्युली सुहानीने तुला सांगितलं ना, हाँ ती मला पण म्हणाले की हम लोग कुछ अलग करेंगे, निर्मित आप, क्षितिज और मैं कुछ मॅजिक शो करते हैं. कदाचित त्याच्या आधी ते होईल. तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की आता जसं क्षितिजने सांगितलं तुम्ही या प्रोसेसमध्ये पहिल्यापासून होतात आणि विश्वास ठेवला, मला एक असं विचारायचं आहे की कलाकार म्हणून आता ह्या टप्प्यावर कंटेंट म्हणजे वेगळ्या प्रकारचं एक काहीतरी द्यावं हा विचार आता जाणीवपूर्वक केला जातो का? त्याच्या संबंधी तुमचा विचार वाढला आहे का? की पूर्वी कसं एखादी भूमिका आली ती ॲक्सेप्ट करणं इथपर्यंतच असेल, पण आता ती कलाकार म्हणून भूमिका बदलली आहे का? की चांगल्या कलाकारांकडनं ते करून घेणं आणि आपण त्याचा भाग असणं. मला सांगायला आवडेल की मी बऱ्याच नाटकांमध्ये लिखाणाच्या प्रोसेसपासून आहे आत्तापर्यंतच्या खूप नाटकांमध्ये. अगदी एखाद दुसरं नाटक असेल की जिथे मला काहीच माहिती नाही आणि नाटक आलंय आणि मी स्क्रिप्ट वाचून ओके म्हटलंय, असं एखाद दुसरंच नाटक असेल. बाकी सगळ्या नाटकांमध्ये मी अगदी त्याच्या लिखाणाच्या प्रोसेसपासून काय सुचलंय लेखकाला ते ऐकून त्यानंतर मी म्हणजे एवढी इन्व्हॉल्व असते मी प्रत्येक वेळेला त्या नाटकामध्ये. आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला मला काहीतरी वेगळं मिळत असेल तरच केलं आहे. म्हणजे तुम्ही जर नाटकं पाहिलेली असतील जर माझी, तर राईट फ्रॉम जाऊबाई जोरात त्यात काहीतरी वेगळा विषय, म्हणजे आत्ता या नाटकाच्या आधीपर्यंत संध्या छाया, म्हणजे आजीबाई जोरातच्या आधी संध्या छायापर्यंतच्या नाटकात की काहीतरी वेगळा विषय तरी आहे, मला वेगळा रोल तरी आहे. कॉमेडी हवी ऑडियन्सला माझ्याकडून मान्य, पण त्या कॉमेडीमध्ये मला काही वेगळं देता येईल का हा विचार करूनच मी नेहमी नाटकं ॲक्सेप्ट करते. म्हणजे अगदीच सांगायचं झालं तर व्हॅक्यूम क्लीनर हे नाटक मला पूर्ण रेडी असलेलं स्क्रिप्ट मिळालं, मला ते आवडलं आणि मग आम्ही ते अशोक मामा आणि मी केलं. पण त्याच्या आधीची बरीच नाटकं ते लिखाणाच्या प्रोसेसपासून मी आहे ती भिनतात माझ्यात आणि मग त्यानंतर मी ती माझ्या लोकांसमोर प्रेझेंट करते. सो म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी आल्या की काहीतरी वेगळं मिळत असेल तरच ते करायची सवय आहे मला. आणि मुळात आधी नाटकाच्या बाबतीत मी ही कधीच रिस्क घेत नाही की आलंय नाटक करायचं आहे आता आणि करूया, असं मी कधीच घेत नाही. ती रिस्क फार तर मी सिरियलला घेते, पण त्यामुळे माझ्या सिरियल फार कमी आहेत. अगदीच हाताच्या बोटावर मोजण्या इतके सिरियल आहेत. आणि सिनेमांमध्ये चांगले रोल असतील तरच येतात लोक माझ्याकडे. त्यामुळे मी खूप आनंदी आहे की मला जे काही मिळतं ते ऑलवेज काहीतरी वेगळं त्याच्यात. म्हणजे मी नेहमीच म्हणते की ओके चला आईची भूमिका आहे पण त्यात काहीतरी वेगळं असेल थोडंसं. ओके कॉमेडी आहे पण त्यात मला काही वेगळं अजून वेगळ्या पद्धतीची कॉमेडी करता येत असेल तर. आणि आता या नाटकाचं म्हणायचं झालं तर म्हणजे सगळंच वेगळं आहे. ती आजी तर आहे पण ती ग्रॅनी आहे, ती ग्रॅनी म्हणून आलेली आहे. आणि आजी म्हणजे जसं मगाशी क्षितिज म्हणाला की आमच्याकडची परी नऊवारीतली परी आहे, तर आमच्याकडची आजी ही फ्रॉकमधली आजी आहे. आणि ती का आहे ते बघितल्यावरच कळतं. आणि मी सांगू का, आता मी एवढे बाकीचं चंदू आणि क्षितिजनी ना नाटकाच्या कॉन्सेप्टविषयी खूप छान सांगितलं आहे, त्याच्यात आता मी पडत नाही. मी आता नाटकाचे प्रयोग झाले आहेत आणि मुलं येऊन आत काय रिॲक्शन्स देतात ना त्याच्यावर येते की जे असं स्वप्न बघितलेलं होतं की मुलांना ना हे आवडलं पाहिजे, मुलांना ते आवडलं पाहिजे, इथे टाळ्या पाहिजेत, हां ह्या मॅजिकला टाळ्या आल्या पाहिजेत किंवा इथे मुलं खूप खुश झाली पाहिजेत, ते सगळं घडताना बघून आम्ही इतके खुश असतो या नाटकामध्ये सध्या की म्हणजे स्टेजवर पण आमच्या एकमेकांबरोबर रिॲक्शन जातात की म्हणजे पुष्करणी मी तर कित्येक वेळेला ते मुलं उत्तर देतात ना विचारलेलं, म्हणजे ह्याला विचारलेल्या प्रश्नाला ऑडियन्स म्हणून मुलं उत्तरं देतात ना तेव्हा आम्ही दोघे स्टेजवर रिॲक्ट होत असतो. काय करायचं मुलांचं, एवढे रिॲक्ट होत असतो आणि त्याला उशीर झाला तर मुलं चिडतात, सांगत होतो ना ते उत्तर. त्या मुलांचा उत्साह आणि त्यांची ऊर्जा खूप असते आणि पेशन्स अगदीच नसतं. म्हणजे ह्याला एक मुलगा तर असं पुढे येऊन अरे ऐक ना सांगतोय ना तुला असं वगैरे ऐकत नाही. म्हणजे
मला हसायला लागलं, कारण तो बिचारा आमची वाक्य आल्याशिवाय पुढचं बोलू शकत नाही. पण ती मुलं एवढी हायपर झालेली असतात. एका प्रयोगाला तर ह्याला पुष्करचा एक सीन आहे मध्ये कोकणी माणसाचा, त्याला वाक्यच बोलू देईनात, कारण हा आला पहिल्यांदा म्हणतो की तो आला तर मला सांगा, हा विलन आला तर मुलं सुरूच होतात, मागे मी असतो, मुलं सुरूच होतात की मागे येतो तो, मागे येतो बघ. मी एका प्रयोगाला याला पाया पडलो अक्षरशः. तू विचार कर, 60-70 मुलं बोलतायत आणि याला डायलॉग बोलायचे आहेत, पण ही मॅनेज आहे, याला अक्षरशः पाया पडलो. परवा पोस्ट इंटरव्हलच्या सीनला जेव्हा ही पडद्याच्या बाहेरून प्रेक्षकांची बोलते की किती छान दिसताय, सगळे हसतायत, पोटात काहीतरी गेलेलं दिसते, एक मुलगा स्टेजवर आला तिच्या शेजारी, म्हटलं मी नाही जाणार आता खाली, मी नाही जाणार आजी, मी नाही जाणार, आणि तो मिठी मारूनच राहिला तो मुलगा. आतमध्ये जी मुलं येतात ना, ती काय म्हणजे त्यांचे काय काय प्रश्न असतात. ती एक मुलगी म्हणजे ना लायनर का काढला, हो ते लाईन, हे एक एवढीशी मुलगी होती, आयशॅडो, हा आयशॅडो का लावली, तर मी म्हटलं तू नाही लावत, नाही मी नाही लावत, माझी ताई लावते. म्हणजे शांत नाहीत ती मुलं आजकालची. आणि काय तर डेंजर येतात. त्यामध्ये एक आजीचा डायलॉग आहे, मला ती विचारते ह्याची वाट लावू का, तर तिकडून 4-5 मुलं हो 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 म्हणतात. म्हणजे मुलांची मला तर मुळात आधी मजा येते, मला थोडीशी भीती वाटते मुलांची, कारण हो हो नाही वाटते मला की काही, कारण एवढी एनर्जी असते आणि एवढी बुद्ध्यांक एवढा असतो ना की काही फाटकन वेगळं उत्तर आलं तर रेडी पाहिजे. हा मी रेडी. इंटरव्हल नंतरच्या या एका माझा ऑडियन्स बरोबर मी बोलते गप्पा मारते, असा एक हे आहे प्रसंग. तेव्हा मी ह्याला एका प्रयोगाला मी म्हटलं की ते कानाला लावतात ना आम्हाला इव्हेंट, तेच नाही कळणार नाही पटकन, ह्यांना कळेल, बाकीच्या लोकांना कळणार नाही की कानात असतं आणि मग तिकडून आम्हाला सांगत असतात, सूचना देत असतात कानात, इनियर म्हणतात त्याला, सूचना देत असतात की हा आता हे कोण सेलिब्रिटी अमुक अमुक येत आहेत, त्यांना स्टेजवर बोलायचं, अच्छा समोर हे दिसतात, असं सांगतात आम्हाला. मी याला म्हटलं अरे बाबा ते घे, मला नाही असं त्या मुलांशी पटपट बोलता येत आहे. म्हणजे येतं पण भीती पण असते मनात, पण ते सुदैवाने खूप मस्त चाललंय, मज्जा येते आम्हाला, खूप मज्जा येते. तू त्यांच्याशी बोलतेस याच प्रेमात ते असतात, त्यामुळे ते तुला उलट उत्तर देणार नाही, उलट उत्तर नाही देत, पण त्यांचं म्हणजे आता मी परवाच उलट उत्तर नाही बिचारी मुलं देत. पण काय झालं, मी आत्ता बोरिवलीच्या कुठल्या प्रयोगाला मी म्हटलं की आपण सगळ्या बोरिवलीकर मुलांसाठी टाळा. मग त्याच्यातले आम्ही मीरा रोडवरून आलोय, बरं म्हटलं मीरा रोडच्या मुलांसाठी टाळू. मग तो दुसरा मला पवईहून आलोय. म्हणजे मुलं थांबतच नाही. आणि दुसरा एक मजा ही येते, आता परवा प्रयोगाला श्रेयस गणपती आला होता फॅमिली सोबत, जॉनी लिव्हर आले होते, सुबोध आला होता. तर आता श्रेयस आणि जॉनी सर पहिल्या रांगेत बसले होते ना, ते ऍक्च्युली इंटरव्हल नंतर आपल्या गाण्याच्या ऍक्च्युली आपण ऑडियन्स मध्ये जातो आणि ऑडियन्स मधली लहान मुलं नसतात, तर ऍक्च्युली मोठी माणसं आता नाचायला लागली. म्हणजे जॉनी सर आणि श्रेयस दोघेही उठले, दोघेही त्या मुलांबरोबर नाचले, त्यांनी ते विदूषकाची नाकास्थिती लावली आणि त्यांनी फुल मजा केली. नाटक संपल्यानंतर ते शेवटी स्टेजवर आले स्वतःहून. तर ही प्रत्येकाला एक तर पार्टिसिपेट व्हावं असं वाटतं, ही त्यांची खूप म्हणजे हे ऑडियन्सचं झालं. आता मी ते जेव्हा चालू असतं तेव्हा पडद्याच्या आत चालू असलेला एक किस्सा सांगते मी. ही अत्यंत मॅच्युअरली अनाउन्समेंट करते इंटरव्हल नंतरची, आणि मी तिथे बसलेली असते की ऑडियन्समध्ये डान्स चाललेला असतो ना, तो झाला की पडदा छोटासा उघडून मी बाहेर जाते, त्यामुळे मी तिथे असते, हा पण तिथेच असतो. आणि ही अनाउन्समेंट करून ते गाणं सुरू होतं लगेच, जे ऑडियन्स मधलं ते अख्खं गाणं ही मुलगी स्टेजवर नाचते. आणि वाशीला वाशीला ते आपल्याला स्क्रीन आहे ना, ते बघितलं, ती सगळे डान्स करताना बघितलं.
मी म्हटलं आई शपथ. आणि कारण ती एनर्जीच इतकी हो, कमाल छान आहे. असते ना, तिथे तुम्ही शांत बसूच शकत नाही. म्हणजे इथे नाही नाचायचं तर कुठे नाचायचं असं असतं. पण समोर हे दोघंच असतात. त्यामुळे ठीक आहे. तर या नाटकाची ना गंमत तीच आहे की नॉर्मली नाटक करताना आपल्याला ऑडियन्स मधला आवाज नको असतो, लोकांचे शांतता silent पाहिजे. कुठे काही खारखूर आवाज आले तरी नट डिस्टर्ब होतात. इथे उलट आहे. इथे इतका ऑडियन्स उसळलेला असतो ना अक्षरशः की नटांसाठी तो एक वेगळा अनुभव आहे की हे अशा प्रकारे ऑडियन्स इंटरॅक्शन, अशा प्रकारे ऑडियन्स पार्टिसिपेशन मध्ये आपण नाटक चालू ठेवायचं. बरोबर. ही गंमत आहे त्यात. आणि ह्यात हे एकमेव असं पात्र आहे रंगभूमीवर की जे प्रेक्षकांना मोबाईल काढा, कारण त्याचा तो विलन आहे जो स्क्रीन आहे, त्याचं नाव गेमाड आहे, आणि तो लहान मुला म्हणून काढा मोबाईल, आईच्या पर्समधनं काढा, बाबांच्या खिशातनं काढा, बघा मोबाईल, कारण तुम्ही जेवढे स्क्रीनवर असाल तेवढा मी अजून बलशाली होईल असं त्याचं कॅरेक्टर आहे. तर ते आता तो घाबरवतो मुलांना, मग मुलं घाबरतात. मग आता परवा एकदा एका प्रयोगाला शेवटी एक मुलगा आला त्याच्यावर ते नाचत असताना आणि त्याला म्हणला मी शिवरायांचा मावळा आहे, मी कोणाला घाबरत नाही. ठीक आहे, काय प्रकार, आमचं दैवत. आमचं दैवत शिवाजी महाराज आहेत, आम्ही नाही का मला कोणाला घाबरत. मजा येते. फार ते 2-2.5 तास जी काही भारलेली असते ना एनर्जी सगळी वातावरणात. आणि फर्स्ट हाफ मध्ये मुलांचा वॉर्मअप होतो आणि सेकंड हाफ मध्ये मुलं थांबतच ते नाही. काय होतं, सुरुवातीला ते अंदाज घेत घेत इन्व्हॉल्ड होतात, पण त्यांच्या लक्षात येतं की अच्छा हे असं असं चाललंय, हे आपल्यावर चाललंय किंवा आपल्या वतीने चाललंय, मग ते खुश होतात. ते सोडत. आणि मग प्रत्येक प्रयोग संपला ना की आपण लगेच जायचं असतं ना. आता ह्याच्या आणि माझे खूप वांदे होतात, कारण आमचं काही ना काहीतरी असतंच, शूटिंग काही ना काहीतरी, इथं काही ना काहीतरी एक तास, कमीत कमी 1 तास बसलेला असतो, हे दोघं चौघं मागे उभे असतात आणि फोटो काढायचे असतात. 1 तास फोटो काढत असतो. सगळी मुलं येतात, त्यांना पर्सनल टच करायचं असतं. प्रत्येकाला आपण प्रशस्तीपत्रक नाटक बघितल्यानंतर अक्षर मित्र नावाचं प्रशस्तीपत्रक आपण प्रत्येक लहान मुलाला देतो. सो त्यांना ते घेऊन, कारण आम्ही नेहमी म्हणतो की आपल्या सगळ्यांना पहिलं प्रशस्तीपत्रक लक्षात राहतं काय की मला कुठल्या तरी गणेशोत्सवात मिळालं, निबंध स्पर्धेत मिळालं, अमुक मध्ये मिळालं. तर आम्ही म्हणलं की आपण त्या मुलांची आठवण एक अशी तयार करू की मला पहिलं सर्टिफिकेट नाटक बघून मिळालं. तर ते खूप खुश होतात. मग ते सह्या घ्यायला येतात. तिकीट जपून ठेवणं वेगळं, हे सर्टिफिकेट मिळतं की मी नाटक पाहिलंय आणि याचं तुम्हाला प्रमाणपत्र मिळालं असं. नाही, पण आता प्रमाण वाढले, मोठीच लोक घेऊन येतात ते सर्टिफिकेट. पण ते मोठ्या लोकांना देऊ नका, आपल्याला कमी पडतील. मोठ्या लोकांना दादा लगेच छापायला लागतील दुसरी. हा नाही सांगतो मी. बालनाट्याबद्दल खूप छान, एकदम मस्त मनमोकळी चर्चा आपण करतोय. खूप बरं वाटलं. त्याचं कारण असं आहे की माझ्या पिढीने बालनाट्याची चळवळ पाहिली आहे. म्हणजे ती चळवळ होती त्यावेळेला. म्हणजे काय, सुधाताई असतील, कांचनताई असतील, आणि सगळ्यांना असं वाटायचं की सुधाताईंबरोबर एकदा तरी काम करायला मिळालं पाहिजे. तर अशी चळवळ ज्या वेळेला होती तो कालखंड बघितलाय. मधला कालखंड असा झालाय की, आणि त्याच वेळेला समांतर विंदा लिहित होते लहान मुलांबद्दल, पाडगावकर लिहित होते, आणि अक्षरशः तोलामोलाची मंडळी साहित्याच्या क्षेत्रातली लिहित होती, आणि बालसाहित्य संमेलनं व्हायची, ती माझ्या पिढीने पाहिलेली आहेत. आता हे सगळं गेलंय, आणि त्याच्यानंतर खूप काळाने अशी एक एनर्जी सगळीकडे अशी वावरताना दिसते. त्यामुळे खूप बरं वाटतंय. हा म्हणजे नेहमी असं म्हणतो आपण की साहित्य किंवा सिनेमा किंवा चित्रपट हे सगळं समाजाचं प्रतिबिंब असतं. तर मध्ये काही गडबड झाली होती का मधल्या काळात, आणि ती काय झाली होती? मला असं वाटतं की म्हणजे मुग्धा, चंदू, त्यानंतर क्षितिज आणि म्हणजे पुष्कर देखील, तुम्ही बोलावं याबद्दल. हो, मी सांगतो, गडबड झालीच होती. आपली मोठ्यांचीच झाली होती, तर लहानांची का नाही होणार? कारण आपण ज्याला म्हणतो ना की ग्लोबलायझेशनच्या सगळ्या प्रक्रियेत जे आपल्याला लक्षात आलं की नाटकवाल्यांना पण झाली होती. वेगवेगळ्या स्थित्यंतर प्रत्येक माध्यमात होत राहतात. तुम्ही म्हणताय तसं की तेव्हा व्यक्तिमत्व विकासाचं एक अंग होतं, नुसतं नाटक नव्हतं. कल्चरल ॲक्टिव्हिटी म्हणजे कथाकथन असेल, वक्तृत्व असेल, अनेक वर्तमानपत्र चित्रकलेच्या, नाटकाच्या, नाटुकल्यांच्या, एकपात्री प्रवेशाच्या, वाचनाच्या स्पर्धा घेत असत. शाळेमध्ये तर मला असं जाणवतं की सर्व प्रकारच्या सोशो इकॉनॉमिक स्टेटसमधली मुलं यायची. म्हणजे निम्न मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय सगळेच होते, गरीब श्रीमंत. आणि आपण त्याच्यासाठी म्हणून एक त्यांना तशी कुठली जाणीव न होण्यासाठी एका युनिफॉर्ममध्ये घातलेलं असायचं. आणि तो एक असा कालखंड होता की घरच्यापेक्षा आपण शाळेच्या सहवासात जास्त होतो. आणि तुम्ही म्हणताय तसं लिटरेचरमध्ये तर खूप प्रयत्न वेगवेगळ्या पद्धतीने, अगदी गंभीर लिखाण करणाऱ्या GN नी पण लिहिलं,
मतकरींनी पण लिहिलं, सुधाताईंनी अनेकांकडनं लिहून घेतलं, विंदांनी बालगीतं लिहिली, मंगेश पाडगावकरांनी लिहिली, असंख्य लोक. मला आठवतंय मी औरंगाबाद सारख्या शहरात होतो तर मला मगाशी मी सांगत होतो, एक गाव एक पाणवठा ही जी योजना होती सामाजिक क्षेत्रातली, त्याच्यावर महावीर जोंधळेंनी अस्व गाळतात कासव नाटक लिहिलं होतं. आणि म्हणजे ते कनेक्ट होतं, नुसतंच बालनाट्य असं नाही. अशा खूप गोष्टी होत्या. मुळात म्हणजे ते अजोळी जाणं, ते दिवाळीच्या सुट्टीमध्ये मासिकं वाचणं, चांदोबा वाचणं, ज्याचा उल्लेख याच्यामध्ये अनेक किशोर मासिक असणं, मग एक लिस्ट असायची की या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुला ही पुस्तकं वाचायचीच वयोगटानुसार. हे सगळं तेव्हा वातावरण होतं आणि त्यांनी आपण हळूहळू होतो. मधल्या दरम्यान हे सगळंच थोडंसं एक तुम्ही जर ब्रिज बघितलं असेल, पर्टिक्युलरली 90 नंतर टेलिव्हिजन ज्या पद्धतीने आपल्या आयुष्यात शिरला, त्याच्या नंतरच्या काळात हे खूप तुम्ही म्हणता तसं गडबड झालीच झाली. म्हणजे सुरुवातीला मला आठवतं की दिलीप प्रवळकर, अतुल परचुरे किंवा या मंडळींना सुद्धा काही नाटकात घ्यायच्या, म्हणजे मोठे नट घेऊन बालनाट्य केली जायची. तेव्हा ती काही ग्रिप्सच्या कन्सेप्टमधली नव्हती, पण ही माणसं बालनाट्य यासाठी वेळ दिला त्यांनी सगळ्यांनी, जे अत्यंत सिनियर लोकप्रिय नट होते. आणि ती एक मोठी परंपरा होती. मला स्वतःला माझ्या शाळेत असताना सुधाताईंचं ते अख्ख्या जहाजाचं एक नाटक होतं आणि मी अवाक झालो होतो तो सेट बघून, हे मला स्पष्टपणे आठवतं. त्यामुळे म्हणजे ज्याला असं आपण म्हणतो की, आणि सगळ्यात महत्त्वाचं हे पण होतं की व्यक्तिमत्व विकासही होता आणि कुठेतरी हाच बालनाट्याचा प्रत्येक काम करणारा मुलगा पुढे जाऊन प्रत्येकजण ॲक्टर होणार नाही, पण हाच प्रेक्षक होणार आहे, हाच वाचणार आहे, हाच मराठी सिनेमा बघणार आहे, हाच मराठी गाणं ऐकणार आहे. ही जी भावना कनेक्टिव्हिटी होती तीच आपली तुटली होती. त्यामुळे तो गोंधळ त्या 10-12 वर्षांचा खूप झाला. आपल्याला आता रिअलाईज होत आहे, आपल्याकडे कसं प्रत्येकाचं अतिरेक झाल्यावर आपल्याला कळतं ना काय आहे ते. मोबाईलचं ॲडिक्शन असो, टी व्हीचं ॲडिक्शन असो, कोविडच्या काळात आपल्यावर अचानक OTT प्लॅटफॉर्म्सनी असे घुसले आपल्या आयुष्यात की आपल्याला बिंज वॉचिंग सगळेच जण करायला लागले, रात्र जागून. तर तेव्हा असं वाटलं आता लाईव्ह नाटक आणि लाईव्ह सिनेमा म्हणजे थिएटरमध्ये जाऊन सिनेमा कोणी बघेल का नाही, पण आपल्याकडे ते आहे एक ट्रान्झिशन, एक वर्तुळ पूर्ण होऊन पुन्हा मागे येतं. अशीही मुलं आहेत आत्ताच्या काळात, असेही शिक्षक आहेत, जसं तुम्ही म्हणाल शिक्षण क्षेत्रात असेही पालक आहेत की ते जाणीवपूर्वक व्यक्तिगत मुलांना त्याचं एक कोर्स बनवतात. आणि खूप छान म्हणजे मिनल परांजपे जी निवेदिता साराभाईंची मोठी बहीण आहे, तिचं मोठं काम आहे की इंग्लिश स्पीकिंगचे कोर्स केम्ब्रिज परीक्षेचे तिने केले. कारण ती म्हणाली माझ्या मुलीला मला मराठी माध्यमातच घालायचं आहे, पण तिला इंग्लिशचं कॉम्प्लेक्स येतं कामा. खरं म्हणजे हे इतके छोटे डिव्हाइस आहेत की हे जर केले तर कशाचा अतिरेक होणार नाही. हे पण टेक्नोक्रेट्स आपल्याकडे पालकच मला हे झालेले दिसतात की नाही आता तो 8वीपासून ट्युशनला जाईल तर मग तो कुठे गेला, मग त्याला मोबाईल दिला पाहिजे. आणि काही घरात अजूनही जाणती माणसं 10वीत जरा बरे मार्क मिळाले तर तुला मोबाईल देऊ इथपर्यंत. म्हणजे अगदी प्रसाद ओकच्या मुलाला त्यांनी 10वीपर्यंत उत्तम मार्क मिळाले तरच तुला मोबाईल देईल, तोपर्यंत मोबाईलला दूर ठेवलं. आणि दूर ठेवणं म्हणजे काही त्यांना काही आपण कशापासून हे नाही करत होत, तोडत नाही होत किंवा त्यांना काही डिप्राईव्ह ठेवत नाही होत. गरज आहे याची, कारण त्यांची एकाग्रता भंग पावते. ज्या वयात उमलत्या असतात ते फॉर्मेटिव्ह एज आहे ना सगळं शाळेचंच, तिथे त्यांनी हे सगळं केलंच पाहिजे. तुम्ही जसं म्हणत की एकदा तरी बालनाट्य केलं पाहिजे. आपल्याकडे जवळपास प्रत्येक जण तेव्हा काम करतो, तेव्हा काही ॲक्टर नसतो आपण, तेव्हा सगळेच आपण त्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी असणारी माणसं पुढे ठरते कॅटेगरी, हा बरं करतो, याला खेळात आहे, याला गाण्यात आहे, याला अमुक आहे, असं ते पुढे सगळं बायफर्गेट किंवा स्पेशलायझेशन सुरू होतं. त्यामुळे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. गावोगावी चळवळी होत्या, मुंबई पुण्यातच नाही, पुण्यात होत्या. आपल्याकडे रामनाथ तळवळे, विद्या पटवर्धननी पण सुद्धा त्यानंतर खूप काळ आणि उत्तम प्रकार म्हणजे विद्यांनीच केलं होतं ते. जे कुलकर्णींचं बूम बखर बिंबचीवर उत्तम नाटक केलं होतं. मला त्याचं नाव अजून आठवतं, अमे आमरे नावाचा मुलगा होता, जसं अक्कू उत्तम गोड काम करायचं. नंतर तो पुढे कॉम्प्युटरमध्ये अप्रतिम काम करायचं. जसं आता याचं काम बघून सगळ्यांना वाईब्स मिळतात की म्हणजे तुला एक बरं झालं की तुला डायरेक्ट ते लव्ह ट्रँगल आणि किंवा प्रेमाचे सगळे सिनेमे मिळत होते, तुला आम्ही 10 वर्ष मागे ओढलाय, त्याच्यामुळे परत एकदा तू इथून नवीन आणि मग नवीन प्रेम प्रकरण. थोडं मला असंही वाटतं की कुठल्याही प्रकारची तांत्रिक प्रगती झाली ना की ती पहिल्यांदा मुलांना टार्गेट करते.
आता गेल्या काही वर्षात जर आपण बघितलं तर आमची पिढी किंवा आमच्यापर्यंतच्या पिढ्या या टॉम अँड जेरीच्या पलीकडे पोहोचल्या नव्हत्या ॲनिमेशन्स या बाबतीत. पण ह्या पिढीचा सगळा पिंडच पोचला गेला ॲनिमेशन मूव्हीजवर. त्याच्यामुळे त्यांच्या हातातली पुस्तकं गेली किंवा व्हिडिओ गेम्स हे ह्या पिढीला जेवढे इझिली अवेलेबल झाले तेवढे आम्हाला नव्हते. कारण आई वडिलांकडे तेवढा पैसा आलाय, ते मुलांना या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करू शकतायत. तर त्या प्रोव्हाइड करू शकतात म्हणण्यापेक्षा त्यांना वाटतं हे नाही दिलं तर ते मागे पडतील की काय. म्हणजे जागतिकीकरणाचा हा एक थोडासा परिणाम असा आहे की आपण सगळेच आपल्या मुलांना जास्त ऍडव्हान्स्ड गोष्टी देण्याच्या नादात ही चूक ह्या अनेक पिढ्यांची आहे. म्हणजे आपण असं एका कोणाला दोष नको द्यायला, जे आपल्या नाटकामध्ये सुद्धा क्षितिजने फार सुंदर पद्धतीने म्हटलंय. पण त्यामुळे झालेली ती गडबड आहे असं मला वाटतं मधल्या काही 10, 15, 20 वर्षांमध्ये की पुस्तकांपासून मुलं लांब गेली. कारण पुस्तकं तीच झाली. नाटकं सुद्धा बरेचदा आधीचीच परत व्हायला लागली. त्यामध्ये नाविन्य विषयाचं नाटक बालनाट्य नाही तर परत एकदा परी राक्षस चेटकीण असं नाही, त्याच्या पलीकडे गेली नाही. त्या मानाने ग्रिप्सची चळवळ वर्ष चालू राहिली, पण ती थोडीशी एका शहरापुरती राहिली. म्हणजे त्याच्या पलीकडे ती फार जाऊ शकली नाही. तर अशी थोडीशी गडबड तुम्ही म्हणताय तशी मधल्या काळात तांत्रिक दृष्ट्या आपण प्रगत झाल्यामुळे काही प्रमाणात त्यातल्या मुलांच्या, जसं क्षितिज म्हणाला तसं, सर म्हणाले तसं, की त्यांचं इमोशनल कोशंट टार्गेट करणाऱ्या गोष्टी कमी झाल्या असं झालं. आणि म्हणून आता ते बालसाहित्य आणि हे सगळंच थोडंसं मागे पडलंय. आणखी एक गोष्ट अशी घडली की बालनाटकाची जी चळवळ होती त्याच्यात सगळ्या लहान मुलांना आता सुट्टी लागलेली आहे. तर आता मुलांना आता घरी बसून काय करणार, मी काय रजा घेऊ शकत नाही. मग त्यांना व्यक्तिमत्व विकास असेल किंवा काहीतरी एक नाट्य प्रशिक्षण असेल, तू नाटकात पुढे काम करशील नाही करशील, पण आता एक 3 तास बाबा सकाळचा बाहेर जा, आम्हाला जरा घरात निवांतपणा हवा. म्हणून मुलांना एका नाट्य प्रशिक्षण शिबिरात घातलं जायचं आणि मग 1-2 महिने त्यांच्याकडनं काहीतरी करून मग त्यांचं काय केलं तर 2 महिने फी तर भरलेली आहे. मग म्हणून जे नाटकं व्हायची ना ती थिएटरमध्ये दाखवली जायची. तो त्याला व्यावसायिक असा विचार किंवा रूप असं नव्हतं. या मुलांकडनं ज्यांना जसं जमेल तसं करून त्यांना उभं करून त्यांच्याकडनं एक नाटक केलं. पालकांनी जे पैसे खर्च केले त्याचं त्यांना काहीतरी आउटपुट दिसावं, माझा मुलगा दिसतोय स्टेजवर दिसतोय. मग ते तशा प्रकारचं त्याला व्यावसायिक आणि फार ग्लोबल विचार वगैरे नव्हता. तेवढ्या पुरतच ते बालनाट्य लोकांसमोर यायचं. पण आता पुन्हा ते रिवाईव्ह होतंय. आणि त्याला जोडून मुद्दा असा की म्हणजे ते घरी इतके टेक्नोक्रॅट आहेत आणि इतकं पुढचं बघतायत टेक्निकली ऍडव्हान्स, आणि इकडे होणारी नाटकं जुजबी स्वरूपाची फक्त शब्द येतो डोरेमॉनच्या जंगलात. मला एक म्हणजे त्यातला महत्वाचा मुद्दा हा म्हणतो तोच आहे. 2 त्यातले ऍक्च्युली महत्वाचे मुद्दे. आपल्याकडे थोडासा ना स्मरणरंजनात रमणारा समाज आहे. म्हणजे आपण कायम आपल्याला पूर्वीची उदाहरणं द्यायला आवडतात. आणि काय होतं आत्ताच्या मुलांना, म्हणजे इथे आता हा मुलगा उभा आहे, ह्याला तुम्ही विचारलं तर त्याला यातले 95% रेफरन्सच माहीत नसते. तर मी नेहमी असा विचार करतो की यांची काय चूक आहे, मग यांनी काय बघायचंय. एक तर त्यांना ते सोल्युशन द्यायला पाहिजे. आणि दुसरं मला असं वाटतं की आता रिपोझिशनिंगचा काळ आहे. म्हणजे आपण परदेशात जी प्रिव्हिलेज लोक आहेत ती परदेशात जाऊन ब्रॉडवे बघू शकतात. पण इथे आता एक खूप मोठी रिकामी स्पेस अशी आहे की तुम्ही उत्तम निर्मिती मूल्य असलेलं आजचं फॅमिली एंटरटेनर नाटक द्या, लोक ते बघायला येतील. कारण लोकांचे विकेंड्स आहेत आणि लोकांना आता OTTच्या फ्लो नंतर लोकांचं झालं की नको आम्ही लाईव्ह एक्सपिरियन्सेस प्रेफर करू, आम्ही बघतो, आम्हाला जाऊन थिएटरला बघू दे की काय आहे. म्हणजे आज मी अगदी जेन्युइनली हे या माध्यमातून मला सांगायला आवडेल की ज्या थिएटरची कपॅसिटी 30 गाड्यांचं पार्किंग आहे तिथे जर लोक गाडी नाही बाबा मी ट्रेन करून येतो किंवा मी अमुक गोष्टीने येतो आणि नाटक पाहतो हे जर ते बघत असतील तर याचा अर्थ नवीन प्रेक्षक वर्ग आहे. आणि ते मला त्यांचं कौतुक वाटतं. मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो की मला स्वतः एवढ्या लांब आता हे बघायला जायचंय का, तर मला बनवणारा म्हणून ती जबाबदारी होती की मग मला त्या मुलांची पहिली आठवण नाटकाची ही अशी बनवली पाहिजे की त्यांनी मोठं झाल्यावर सांगितलं पाहिजे की हो आम्ही तेव्हा पाहिलं होतं ना ते आम्हाला केटर करणारं नाटक होतं, आम्हाला परत त्यांनी जुनं काहीतरी नाही दाखवलं. तर मला असं वाटतं की ही एक सामूहिक जबाबदारी आमच्या सगळ्यांची की आता हा जो पोझिशन शिफ्ट करायचा प्रयत्न आम्ही करतोय त्याचा लार्जर पर्स्पेक्टिव्ह हा पोझिशनिंग शिफ्टच आहे. ते फक्त आत्ता बालनाट्य करू असं नाहीये. त्याची नांदी होऊन त्याची सुरुवात व्हायला पाहिजे. मग अजून 2 वर्षांनी अजून असं काहीतरी आलं पाहिजे की अरे हो ही गोष्ट आता अजून एक टप्पा पुढे गेली. कारण काय होतं की आता NMSSC ला पण मटिल्डा नावाचं नाटक येते, तर ते 16 दिवस त्याचे भरगतचा शो 7-7, 8-8 हजार रुपये तिकीट. पण साधी गोष्ट आहे की ज्या वर्गाचं 50,000 रुपये मासिक उत्पन्न आहे त्यांना ते नाही परवडू शकत.
मग त्यांनी असा एक्सपिरियन्स घ्यायचा नाही का? तर मी काय हा विचार करतो की माझे आई वडील, मी निम्न मध्यम वर्गातून आलोय, त्यांनी मला बालनाट्यच दाखवलेत, पण आत्ता त्यांना 500 रुपयात असं आपण बालनाट्य दाखवू शकतो का? ही खूप तारेवरची कसरत आहे. पण ही जर आम्ही नाही केली ना तर मग कोणीच नाही करणार, आणि मग परत आपण वर्षानुवर्ष त्या चक्रात राहू की त्यांनी तेव्हा नाटकं केली होती, मग तीच आता नवीन कपडे घालून यावर्षी करू, मग तीच 20 वर्षांनी करू. तर ते बदलणं आत्ताच्या काळाला प्रचंड गरजेचं आहे, कारण त्याचे 2 परिणाम आहेत. एक परिणाम असा आहे की आत्ताच्या पालकांना गिल्ट देणं हे सगळ्यात सोपं काम आहे, की तुम्ही कसं मुलांना वाईट वागवता, किंवा तुम्ही कसे मुलांच्या हातात मोबाईल देता. पण आपण हे लक्षात घेत नाही की तेही 10च वर्षाचे टेक्नॉलॉजीसाठी, त्यांनाही इंस्टाग्राम 4 वर्षापूर्वीच मिळाले, त्यामुळे त्यांनाही कळत नाही की याचं काय करायचं. एक, आणि दुसरं, त्यांना ही जर सिच्युएशन दिली की अशी सिच्युएशन तुमच्याकडे पण होते, याच्यातनं कदाचित हा एक सोल्युशनचा धागा असू शकतो, तर त्यांना हे वाटतं की आत्ताचे आम्हाला पालकांचे प्रतिक्रिया येतात त्या सगळ्या उत्साहवर्धक कशासाठी आहेत. त्या सगळ्यांचं म्हणणं की तुम्हाला कळलं आम्हाला आमचंही काय होतंय आणि आम्हाला काय म्हणायचंय. तुम्ही हे नाही केलं की पालक मूर्ख आहेत किंवा पालकांना काही जमत नाही किंवा पालक विलन आहेत आणि मग मुलांना हे केलं सगळे. कारण टेक्नॉलॉजी हे बघत नाही की समोरचा स्क्रीनवर असलेला माणूस 10 वर्षाचा आहे का 50 वर्षाचा, तो अल्गोरिदम पाठवतच राहतो. तर अशा दोन्ही अर्थाने आता हे करणं महत्वाचं आम्हाला वाटत होतं, आणि पुढेही असे अनेक प्रयोग व्हायला पाहिजेत. म्हणजे फक्त आम्हीच असं नाही, पण अनेकांनी ते केलं तर एक प्रकारचं सब कल्चर किंवा संस्कृती आहे की वर्षाला 4 ते 5 फॅमिली एंटरटेनर मोठी नाटकं येत आहेत, जी लहान मुलं पालक सगळे एकत्र बघू शकतात. आणि जसं परदेशात आपण डिझनीला म्हणतो की अरे त्यांनी विकेड केलं किंवा त्यांनी लायन किंग केलं, तशी 3-4 एक्सपिरियन्सेस मराठीमध्ये तयार आहेत की मुलांना हे दाखवायचं ना आपल्याकडे आहे. आपल्या मराठी भाषेतले आज जीएनची गोष्ट आहे, मुग्धाची रंगीत गोष्ट नावाची, अप्रतिम नाटक होऊ शकतं त्याच्यावर. जीएनची मुग्धाची रंगीत गोष्ट नावाची. अशा मराठी साहित्यातच अनेक गोष्टी आहेत ज्या रिवाईव्ह करून करता येऊ शकतात. तर मला असं वाटतं की इट्स हाय टाइम की आपण त्याच्याकडे लक्ष देऊन ते पुढच्या पिढ्यांसाठी घडवणं फार गरजेचं आहे. म्हणजे स्टान्स असा तेव्हाही नव्हता आणि आजही नाहीये, पण मी परदेशात खूप नाटकं बघून आलो आणि मला तालमीच्या दरम्यानच मी क्षितिजला म्हटलं, अरे जे काय आपण करण्याचा प्रयत्न करतो ना त्याच्यातनं लोकांना एक ब्रॉडवेचा एक्सपिरियन्स देण्याचा आपण प्रयत्न करतोय, लोकांना इंग्लिश थिएटर दाखवण्याचा प्रयत्न करतोय, आणि तेही आपल्या मराठी नाटकाच्या तिकीट दरात. म्हणजे मी तिकडे जाऊन हजारो रुपयांचं तिकीट काढून जेव्हा मी ब्रॉडवे एक्सपिरियन्स घेतो किंवा इंग्लिश ऑपेरा किंवा म्युझिकल बघण्याचा प्रयत्न करतो, खूप पैसे खर्च करावे लागतात, पण आपण आपल्या मराठी माणसाचा खिसा लक्षात घेऊन त्याची स्पेंडिंग कॅपॅसिटी लक्षात घेऊन आपण तोच एक्सपिरियन्स देण्याचा प्रयत्न करतोय. हे म्हटलं तुझं यश आहे. सर, माझा प्रश्न असा आहे की आता विषय इतका वेगळा आहे आणि सादरीकरणाची पद्धत वेगळी आहे. जसं तुम्ही आता म्हणालात की डिझनी वगैरे, तर ह्या नाटकाचं कॉम्पिटिशन कोणत्याही बालनाट्याशी नाही किंवा नाटकाशी नाही. याचं खरं कॉम्पिटिशन ही स्क्रीन आहे किंवा डिझनी किंवा मार्वलचे मूवीज आहेत. तर एका क्लिकवर मुलांसाठी आशय उपलब्ध असतो, मुलं त्यात रंगून जातात. तर असं असताना मुलं का, म्हणजे पालकांनी काय यावं किंवा ते कसे तुमच्यापर्यंत येतील, काय प्रेक्षकांना सांगाल तुम्ही? नाही, मी तुला अगदी सोपी गोष्ट सांगतो, आणि मी काय येतील हेही नाही सांगत, काय येत आहेत हेही सांगतो. एका पॉईंट नंतर काय होतं ना, माणसाला त्याची एनर्जी बाहेर काढण्यासाठी एक डिव्हाइस लागतं, म्हणजे एक गोष्ट लागते की ज्यातनं त्यांची एक एनर्जी बाहेर येईल. आत्ता नाटकाला येणारे जो प्रेक्षक आहेत, लहान मुलं आणि पालक, हे सगळे जसं हे म्हणले की ते नाचतात गातात. कारण आपण कुठलाही उत्सव का साजरा करतो? कारण आपल्याला असं वाटतं की त्या उत्सवामध्ये आपली एक एनर्जी बाहेर पडते. आपल्यातलं जे काही आहे, कलागुण असतील किंवा एनर्जी असेल किंवा आपल्याला नाचायचे, गोष्टी करायच्या, या सगळ्या आपल्याला त्याच्यात बाहेर पडताना दिसतात. तसंच नाटकामध्ये असं होतं की त्या सगळ्यांना एक पद्धतीचं आउटलेट मिळतं की मी माझ्या मुलाला टीव्ही समोर बसवलं ना तर तो काय कार्टून बघेल, तो जेवेल, झोपेल आणि आमच्यात काही इंटरॅक्शन होणार नाही. या नाटकाचा एक जो धागा छोटासा असा आहे तो असा आहे की आई आणि मुलाचं नातंच आहे ना, ते रिपेअर होतं नाटकामध्ये. तर बऱ्याच पालकांचं हे म्हणणं आहे की नाटक बघून आम्हाला दोघांना हे कळलं की तो 10 वर्षाचा आहे, मी 35 वर्षाची आहे, पण आमच्यात काय मिसिंग आहे ते आम्हाला रिपेअर करायचं हे कळलं. म्हणजे अनेक सिंगल पेरेंट आम्हाला येऊन भेटले की ते म्हणले की ऍक्च्युली वडील परदेशात असतात, मी एकटीच त्याला आता सांभाळते आणि हे ॲज गुड ॲज माझंच चाललंय असं मला वाटतंय. तर मला असं वाटतं की त्यांना ना हा ऑप्शन नाही की ह्याच्याऐवजी हे बघूया. मुद्दा असा आहे की त्या तोडीचं तुम्ही पोझिशन करताय का. त्यांच्या इंस्टाग्रामवर आज आम्ही असा एक फीडबॅक घेऊन बघितलाय आता की आमच्या मेकिंग टीमला मी रोज सांगतो की नाटक बघायला येणाऱ्या प्रेक्षकाचा पहिले बाईट घ्या की कशामुळे नाटक बघायला आलं. तर त्यांच्यातल्या अनेकांनी लिहिले की मी सोशल मीडियावर तुमचे खूप छान रील्स पाहिले की मुलं नाचतायत, गातायत, आणि स्वाभाविक असतं की आज तुम्हाला सगळ्यांना जर मी दाखवलं
की कुठल्या तरी ऍक्टिव्हिटीला मजा येते तर तुमचा उत्साह वाढतो ना, की अरे मजा कशामुळे येते, चला आपण पण मजा घेऊ, कारण प्रत्येकाला मजा करायची. तर ती मजा करणं हाच त्याचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये भाषा, त्याच्यामध्ये स्क्रीन ॲडिक्शन, त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी या गुंतलेल्या. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण याचा थेरॉटिकली सैद्धांतिक विचार केला तर मला नेहमी असं वाटतं की मोठ्यांची पण कमी झाली, लहान मुलांची सलग वाचण्याची बघण्याची क्षमता कमी झाली आहे आणि ते मग चोरून किंवा फक्त आपापल्या खोलीत मग ते झोपून म्हणजे ते अभ्याससुद्धा सरळ बसून करत नाहीत. तर ते जे सगळं आहे हे एक प्रकारचं मी हल्ली पुन्हा पुन्हा सांगतो एखाद्या आध्यात्मिक बाबासारखंच की हे नकळत मेडिटेशन आहे थिएटरमध्ये. तुम्ही जेव्हा एकटे बघता आणि तुम्ही 1000 लोकांबरोबर बघता आणि स्वतःवर अंधार करून बघता तेव्हा तुम्हाला जास्त दिसतं, जास्त ऐकू येतं, जास्त कळतं. ते थिएटरमधलं जे जे म्हणतोय की आउटलेट याच्यावरनंच तर कॅथॉर्सिसची पूर्ण थिअरी आहे, भरत मुनींची असो किंवा ॲरिस्टॉटलची असो, की ते बघून आपल्याला विरेचन होतं सगळ्या गोष्टींचं, बऱ्याच गोष्टी नवीन कळतात आपल्याला. म्हणून आपल्याला अनेक नाटकातली वाक्य आयुष्यभर पुढे लक्षात राहतात कारण ते परमनंट मेमरीमध्ये स्टोअर होतात. तर अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आणि अशा खूप त्यांनी जाता येता क्षितिजी अनेक गोष्टींना स्पर्श केला आहे. म्हणजे ही मगाशी म्हणाली ते किती उत्तम आहे की आपल्याकडे तुम्ही बघितलं असेल, जुनाच विषय आहे, पण जाहिरातींचा जो सगळा हे आहे तो टार्गेट मूल आहे की तो म्हणाला मला आपल्या घरात हे पाहिजे की वस्तू येते घरात. इथपासून तर आपल्या लाईफस्टाईलपासनं आपल्याला त्याला काय खायचं आहे, काय प्यायचं आहे, आताची सगळी मुलं म्हणजे मला तर त्याचा सुद्धा एक उल्लेख आपल्याकडे कधीतरी करायला पाहिजे असं लक्षात आलं. लोक त्यांना सतत मागवायचं असतं स्विगीवरनं आणि खायचं असतं. घरातले कुठले सगळे पदार्थ त्यांना मॅगडी पाहिजे असतं, त्यांना बर्गर सगळं माहिती असतं. कुठे कुझिन आहे, जॅपनीज आहे, कुठे मेक्सिकन, काय वाटेल ते सांगतात आणि कुठे बघतात ते कळत नाही. मी अमेरिकेच्या दौऱ्यावर तर माझ्या सगळ्या भाच्या हे खाल्लंस ते खाल्लं तर म्हटलं तुम्हाला इथे बसून कुठे कळलं, आम्हाला सगळं माहिती आहे. म्हणजे ते एक वेगळ्या प्रकारचं म्हणजे त्याची सुद्धा एक गंमत कुठली तरी वर्क झाली पाहिजे. आपण अगदीच पोळी भाजी खा आणि केळं घेऊन जा बरोबर असं म्हणत नाही, पण तुझ्याकडे धपाटे आणि द्राक्ष बरोबर देण्याचा पण सीन आहे. तर ते काय किंवा साखर त्याच्यामध्ये एनर्जी कशी वाढेल, अमुक पिऊन तर साखर वाढेल तुमच्या शरीरातली, अशा ज्या एक गमती जमती आहेत त्याचं पण एक कुठेतरी पाहिजे आपल्याला. कसे आले प्रेक्षक तर पुन्हा एकदा मला असं वाटतं की का ह्या संस्था बरोबर असण्याचा एक हे असतो की उत्तम जाहिरात, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी केलेले प्रयत्न. म्हणजे आता आमच्या बरोबर नाहीये पण सचिन गुरवनी केलेली जाहिरात, वैभव शेटकरनी सोशल मीडियाच्या प्रकारे हँडल केला, त्याच्यात वापरलेल्या रंगांचा सुद्धा क्षितिज आणि या लोकांनी केलेला विचार की काय मुलांच्या इन्व्हायटिंग कलर्स कुठले आहेत, कुठले कलर अलार्मिंग आहेत, त्याचंही ह्या सगळ्याच्या बारीक बारीक गोष्टींचा अभ्यास आणि सोशल मीडियाच्या थ्रू किंवा नंतर सुद्धा त्याची केलेली जाहिरात, ह्या सगळ्याचा परिणाम झाल्यामुळे प्रेक्षक मुलांना घेऊन येणार आहेत. कारण आता त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ह्या गोष्टी करण्याशिवाय खरंच पर्याय. आणि हा झाला इनिशियल टप्पा. नाटक या विषयाची गंमत अशी पण आहे की ही सगळी माउथ पब्लिसिटीवर चालते. आज एक माणसाने नाटक बघितलं, एका कुटुंबाने नाटक बघितलं तर तो मिनिमम 25 जणांना सांगतो तुम्ही जाऊन बघा. एका मुलाने नाटक बघितलं तर त्याच्या 10 मित्रांना सांगतो अरे मी जाऊन बघून आलो, तू बघायला चल चांगलं नाटक. हा जो वेग असतो ना आपला. आणि सध्याचा आमचा अनुभव असा आहे की आज इतक्या प्रयोगामध्ये एकदा नाटक बघून गेलेले प्रेक्षक आणखीन 10 जणांना घेऊन येतात. 20 प्रयोगात सुद्धा 2-2दा येणार. त्यामुळे त्याचा घेऊन आले, आता मी ह्यांना घेऊन आले, आता मी ह्यांना घेऊन येणार आहे, असे माझे ग्रुप्स ठरलेले आहेत. सेकंड बॅचला घेऊन दुसऱ्यांदा बघितलं तर तिसऱ्यांदा येईल तेव्हा ह्या लोकांना घेऊन असे प्रेक्षक आहेत. म्हणजे तो चक्रवाढ व्याजाचं असतं ना किंवा व्याजदर जसा वेगाने वाढतो तसं आहे ते, तर तसा रेट असतो नेहमी नाटकाच्या. आणि चांगलं झालं नाटक तर. आता जी चर्चा चालू होती तर त्या दरम्यान एक गोष्ट जी जाणवत होती की तुम्हाला मुद्दा आणि लेखकाकडे परत जबाबदारी येते का या सगळ्या गोष्टीची? कारण परत मराठी साहित्यात अशा गोष्टी आहेत असं म्हणण्यापेक्षा आणि मुळात चांगलं लिहिलेलं नाटक असेल तर नटांचं काम अर्ध्याने कमी होतं आणि ते चांगल्या दिग्दर्शकांनी बसवलं तर पाऊंनी कमी होतं. यावर माझी अगदी मराठी प्रेक्षक तुम्ही त्यांना काही भागवू शकत नाही. कथेतच तुम्ही त्यांना आतमध्ये घेऊ शकता. सकस कथा, उत्तम लेखन, उत्तम दिग्दर्शन असेल तरच तुम्ही त्यांना प्रेक्षकांना तुमच्याकडे ओढू शकता.
पण मुळात चांगली कथा, चांगलं लेखनच आवश्यक आहे. म्हणजे आता इतक्या प्रतिक्रिया आल्यात ना, तर त्या प्रत्येक प्रतिक्रियेमध्ये सगळ्या म्हणजे डान्सर्सचं कौतुक आहे, लाईट सेट सगळ्या गोष्टींचं, मॅजिकचं कौतुक आहे, आर्टिस्टचं कौतुक आहे. आणि हे सगळे केल्यानंतर सगळे एकच म्हणतायत की मुळात हिरो आहे याची संहिता. म्हणजे हा एक धागा कायम आहे सगळ्या प्रतिक्रियांमध्ये. संकल्पनाच त्याची इतकी इंटरेस्टिंग तिच्या डोक्यात येणं आणि त्याने ती राबवणं, लिखाणात उतरवणं खूप गरजेची. हा म्हणतो तसं प्रत्येक वेळेला आमच्या दोन्ही संस्थांनी ट्रेंड सेटर होण्याचा प्रयत्न केला आहे की हे बालनाट्य झाल्यानंतर अनेक लेखकांना नवीन बालनाट्य लिहिण्याचं पण येईल, वेगवेगळ्या पद्धतीने सुचेल, संस्थांना येईल की अरे आता आपण हे जरा जुनं करतोय ते नवीन टाकून थोडी कात टाकेल जरा बालनाट्य रंगभूमी असं वाटतंय. याच्यानुसार क्षितिजवर पण ही जबाबदारी आहे की येत्या काळात या नाटकाचे 100-150 प्रयोग झाल्यानंतरच्या काळात कदाचित नव्या संकल्पनेने आमच्या दोन्ही संस्थांतर्फे वेगळ्या प्रकारची बालनाट्य शिबिरं आपण घेऊ शकतो. त्या पालकांना पण वेगळ्या पद्धतीचा एक दिलासा देऊ शकतो, त्यांना एक विश्वास देऊ शकतो की अरे आपण हे करूया, वेगळ्या पद्धतीने करूया असं. नाही, कारण काय ना, म्हणजे जर तुम्ही बघितलं, आम्ही तो मुलांचा आकडा पण काढला होता, तर तो ऑलमोस्ट अनेक लाख मुलं आहेत आणि त्यांचे अनेक लाख पालक आहेत. तर असं होतं की करायला भरपूर वेळ आहे, त्यांची स्पेंडिंग कपॅसिटी पण आहे, त्यांना नवीन काहीतरी शिकायची इच्छा पण आहे, पण अरे काही अवेलेबलच नाही. ही इतकी मोठी ट्रॅजेडी आहे, तर ती ट्रॅजेडी दरवर्षी नवीन माणसांनी केटर केली तर फार मजा येईल. आणि त्यातनं, आणि अगदी खरं सांगतो, त्यातनं टेक्नॉलॉजी म्हणून किंवा बाकीच्या गोष्टी म्हणून आपण एक एक पाऊल पुढे जाऊ, जे जाणं फार गरजेचं आहे. आज आमच्या नाटकाला जेव्हा गुजरातीतली लोक आली होती, आमचे गुजराती मित्र, तर ते अचंबित झाले. ते म्हणले आम्हाला हेवा वाटतो तुम्ही हे करू शकलात, आमची खूप इच्छा असते पण आम्हाला कदाचित हे नाही करता येणार, आम्हाला माहित नाही, आम्हाला लिमिटेशन्स आहेत. तर आम्हाला असं वाटतं की अरे हे अजून एक स्टेप यांनी पुढे नेलं, आता अजून काय करणार की लोक. तर ते स्वतःला कोडी घालणं फार गरजेचं आहे दर काही काळाने, की अरे हे कसं होणार आहे आपल्यालाही माहित नाही, पण करून बघायचं हे फार गरजेचं आहे. उमेश शुक्ला सारखा माणूस पहिल्या प्रयोगाला, माय गॉडचे डिरेक्टर पहिल्या प्रयोगाला. आणि त्यांचं म्हणणं काय की मराठी ऑडियन्स जेवढं थिएटर लिटरेट आहे ना, तेवढं गुजराती थिएटर लिटरेट ऑडियन्स नाहीये. तुम्ही हे प्रयोग म्हणून तर करू शकताय. इतर भाषेतल्या भाषांतरांवर त्यांचं, पण आता तरी सुद्धा त्यांच्याकडे न्यू जनरेशन उत्तम आहे. अनेक लेखक दिग्दर्शक उत्तम प्रकारे तिथे काम करतायत आणि नवीन विषय, नाहीतर फक्त कॉमेडी किंवा अशा पद्धतीचं नाही. आणि मला असं वाटतं की आपण जर मराठी रंगभूमीचा इतिहास बघितला ना, तरी सुद्धा बहुतेक नाटकं ही त्यांच्या लेखकांना आणि दिग्दर्शकांमुळेच आपण आजही लक्षात ठेवतो. म्हणजे विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल ग्रेट ऍक्टर्स, आपल्याकडे खूप उत्तम ऍक्टर्स होऊन गेले आणि आहेतही, पण आपण खाडीलकरांचं नाटक म्हणतो, आपण गडकरींचं नाटक म्हणतो, म्हणजे नाटक त्या नाटककारामुळेच आपण लक्षात ठेवलेली. आणि म्हणून अनेक नाटकं वर्षानुवर्ष होत असतात, कारण मुळात ती संहिता तितकी दमदार असते. तर तो एक तू म्हणालीस तसं की लेखकांनी लिहिलेला आशय नाटकातनं काय बाहेर येतोय तो सर्वात महत्वाचा आहे. ते मला पण पाहिजे रे चहा. त्याला एकटं पुष्कर शत्रूला काय दिलाय? जवळ काय लांब काय? दिलीप सर, तुम्हाला या निमित्ताने विचारायचं आहे की मोठी नाटकं आणि अशा पद्धतीचं स्केल असलेली, कलाकार असलेली, ती टिकवणं थोडंसं मधल्या काळात एक आव्हान होतं निर्मात्यांसमोर. तर आत्ताचा अनुभव काय आहे? आत्ताचा अनुभव माझ्याकडे आता 6-7 नाटकं चालू आहेत आणि सगळे ए ग्रेडचे लोक काम करत आहेत. ही सगळी तारेवरची कसरत त्यांना हाताशी धरूनच करावी लागते ना. थोडंसं ऍडजस्टमेंट करावी लागते, पण ठीक आहे, आपल्याला नाटक जर चालवायचं असेल तर त्यांच्या काही गोष्टी जर असतील तर त्या ऐकून घ्याव्या लागतात. आणि त्याच्यामुळेच तर आता 12 वर्ष आम्ही जिगीशा आणि अष्टविनायक एवढे प्रोजेक्ट केले. सगळे अगदी गेटवेल सून पासून वाडा असेल, मग्न असेल, त्याचे युगांत असेल, त्यानंतर 4 चौकी केलं, संध्या छाया केलं, त्याच्यानंतर हॅमलेट केलं, मोठं नाटक. त्यावेळेला थोडा त्रास झाला होता, ह्या वेळेला नाही झाला. नटांचा त्रास मंडळी इतकी चांगली, नटांचा नाही त्रास म्हणजे ते बाकीच्या गोष्टींविषयी. हा, ते तुमच्या लक्षात नाही आलं. नट मला खरोखर म्हणजे इतक्या वर्षामध्ये मला कुठल्याच आर्टिस्टने त्रास नाही दिला कधी. म्हणजे मी अगदी दिलीप प्रभावळकरांपासून अरुण नलावडेंपर्यंत सगळ्यांबरोबर काम केलं, पण कुठल्याही नटाने मला त्रास नाही दिला आतापर्यंत.
पुढचं नाही मला माहिती. या नटांच्याकडनं आता आणि बघू नवी काय मंडळी होतं. नटी- नटाने त्रास दिला नाही, नटीने त्रास नाही दिलेला. एकच 24-25 वर्ष करते ती मध्ये. आता ती जिकिशामध्ये पण करते. त्याच्यामुळे मला कुठल्याच आर्टिस्टने त्रास दिलेला नाही. कारण मी ज्या गोष्टी बोलायच्या असतील त्या अगोदरच बोलतो. हे सगळं बोलणं ते तुमच्याशी बोलतात पण यांना सांगतायत. लेखी बोले सुनेला. एक योगायोग असा आहे, माझ्या वडिलांचं शेवटचं नाटक सर आले धावून हे अष्टविनायक संस्थेसोबत होतं आणि माझं पहिलं नाटक. बाबांची माझी किती मैत्री होते म्हणजे सांगितलं ना, आम्ही साहित्य संघाच्या कट्ट्यावर अगदी बसून गप्पा मारायचो. नंतर त्यांनी माझी 2-3 नाटकं केली. सर आले धावून शेवटचं नाटक, बिघडले स्वर्गाचे दार, जे आधी आम्ही उचल बांगडी नावाने केलं तेव्हा त्या नावाने चाललं नाही. ते दिलीप करटकरने डिरेक्ट केलं होतं. मग ते बिघडले स्वर्गाचे दार नावाने केलं तेव्हा त्याचे खूप प्रयोग केले, टूरटूर केलं. आणि अशी नट आणि अशी मैत्री नव्हती. मित्र होतो आम्ही. कारण त्यांचं तो हा एक वाड्या एक, दीपक शिर्के एक, आम्ही सगळे गिरगावकर. त्याच्यामुळे ते साहित्य संघात आमचा अड्डा होता सुरुवातीला. खूप मजा केली त्यावेळेला. कुठल्याच आर्टिस्टने मला त्रास दिलेला नाही. पण या नाटकाच्या बाबतीत आम्ही सगळे समविचारी आहोत. मी अगदी खात्रीला सांगू शकतो की रंगभूमीचं जे लाकूड आहे ना, सातत्याने पायाला लागलं पाहिजे हा विचार करणारे आम्ही सगळे. आणि इथून सत्व मिळतं. मला काय वाटतं की मला बाहेर काम करून काय मिळतं तर काय पैसा मिळत असेल काय मिळतं, पण तो कमवण्यासाठीचं जे सत्व आहे ना ते मला रंगभूमीवर तो हेच सगळं विचार करणारे आम्ही आहोत. म्हणून सातत्याने आम्ही नाटक करत आहोत. आता हा 17-18 वर्षांनी करतोय, पण आम्ही सगळे दरवर्षी नाटक करतच असतो. आणि म्हणूनच जेव्हा अशी चांगली कथा, अशी चांगली त्याची मांडणी होणार हे चित्र जेव्हा पहिल्यांदाच दिसतं तेव्हा त्या नाटकाला नाही म्हणण्याचं कारणच येत नाही. मी पण त्याला तेच सांगितलं होतं वाचल्यानंतर की पुढचे 2 महिने मी आता काही घेणार नाही, उद्यापासून तालमी सुरू करूया. स्वतः लिहिलेच त्याच्यात काहीही बदल करणे, मला काय वाटतं वगैरे ती काही आवश्यकता नाही आहे ते तसंच्या तसं सुरू करूया. तुला एक वैयक्तिक प्रश्न असा विचारायचा की तू लेखनाच्या बाबतीत प्रचंड प्रयोग केलेस आता, म्हणजे माध्यमात पण आहेस, गीतकार म्हणून सुद्धा आहे. आता हे सगळं म्हणजे वेगवेगळं, आता आपण जसं म्हटलं की लेखकाकडे जबाबदारी अधिक असते ह्या सगळ्या गोष्टीची, तर हे करत असताना माध्यम पहिले डोक्यात येतं का? कारण आता तुझ्याकडे ऑप्शन्स भरपूर आहेत. म्हणजे मला वेब मालिकाही करता येते, मला चित्रपटही करता येतोय, सगळंच करता येतं. तर माध्यमाचा विचार लेखक म्हणून डोक्यात नाही, माध्यमाचा विचार सेकंडरी असतो. बऱ्याच वेळेला गोष्ट तुम्हाला सांगते की तिला कुठल्या फॉर्मॅटमध्ये यायचंय. म्हणजे मला लिहिल्यानंतर असं जाणवतं की ही गोष्ट आपल्याला सांगू पाहते. म्हणजे हे नाटक सुद्धा याची आधी गोष्ट लिहिली होती, मग एक सिनेमॅटिक व्हर्जनही लिहिलं होतं. पण असा विचार झाला की आपण स्क्रीनबद्दल बोलतोय तर स्क्रीनवर का दाखवायचं. तर ते नाटकात माझ्या इंटरनल सर्किटमध्ये जेव्हा मी रिडिंग केलं आणि जे अत्यंत सगळे खरं बोलणारे सगळे प्रचंड मोठे क्रिटिक आहेत सगळे की ते जमिनीवरच आणतात तुम्हाला, तर त्यातल्या सगळ्यांचं म्हणणं असं होतं की हे खूप अप्रतिम आहे, पण तू म्युझिकल नाटक म्हणून याचा विचार कर. तर मी म्हटलं की अच्छा बरं, मी याचा विचार नाही केला. तर ते म्हटले तू करून बघ एकदा काय वाटतंय, कारण कदाचित याच्या इंटरॅक्टिव्ह असण्यात त्याची मजा आहे. तर मी म्हटलं अरे हा खूप चांगला धागा आहे. आणि मग त्याच्यावर 1-2 वर्ष काम केलं तर ती गोष्ट तुम्हाला सांगते की इव्हेंच्युअली तिला कुठल्या फॉर्मॅटमध्ये यायचंय. आणि मग ते तिच्यावर मी लादत पण नाही. मग असं होतं की ती गोष्टीतनं आपल्याला कळायला लागतं की हा याचं ग्रामर या पद्धतीचं आहे. म्हणजे जसं तालीचं ग्रामर हे सिरीजचं होतं, ते फिल्ममध्ये कोंबलं गेलं असतं. तर ते 6 एपिसोड झाल्यामुळे काही गोष्टी त्याच्यात साधता आल्या. तसंच ह्या नाटकाचं पण आहे की आता पुढच्या पण ज्या गोष्टी आहेत त्यांचं पण आहे की त्याचं ग्रामर एकदा लक्षात आलं की ते ग्रामरनुसार आपण त्या फॉर्मॅटमध्ये काम करायला मजा येते. हो, अभिनय, माझा प्रश्न तुला आहे की आपण बघतो की लहान मुलं कार्टून्स आणि मार्वल्स डिझनीचे फॅन आहेत. फक्त लहान मुलंच नाही, तू मी पण आहे, कारण आपण ते बघतच आलो. मग अशा काय म्हणता येईल की जवळपास अशाकडे जाणारं एखादं वेबसिरीज नाही, सिनेमा नाही, डायरेक्ट नाटक मिळालं तुला, तर ते करताना तुझं काय मनात भावना होतं की लहानपणापासून आपण असं काहीतरी बघतोय आणि ते नेमकं स्क्रीनवर बघतो पण आता आपण नाटकात करतोय, तर काय भावना होती? भावना अशी होती ना की लहानपणी मी ज्या गोष्टी बघितल्यात ना ते सिनेमे, ते शोज, ते कलाकार, ते सगळे माझ्या लहानपणाचा एक मोठा भाग आहेत. तसंच मी कोणाच्या तरी लहानपणाचा एक मोठा भाग व्हायला चाललोय, ही कल्पना अतिशय मला प्रतिभा देणारी होती आणि अतिशय मला एक वेगळी गंमत वाटायची मला त्या कल्पनेची. पण कारण ती मुलं आज मला लक्षात ठेवतील आणि उद्या कदाचित
उद्या ते माझं ऑडियन्स होतील किंवा उद्या त्यांना असं वाटेल की अरे आपण याचं नाटक लहानपणी बघितलं होतं, मला मजा आली होती. कारण मी पण असेच लहानपणापासून ज्या लोकांच्या गोष्टी बघत आलोय, लहानाचा मोठा झालो ज्यांना बघता बघता, तसंच माझी पण इच्छा की त्यांनी फक्त मला लहानपणी नाही तर मला बघता बघता लहानाचं मोठं व्हावं. तर ती कल्पना माझ्यासाठी खूप छान होती. त्यामुळे मी फार विचार नाही केला. मी बोललो मला हे करायचंय. मी सगळं काही काम नव्हतं माझ्याकडे, पण जे होतं तेच होतं. असं म्हणायचं नसतं. नाही म्हणजे मी घेतलं नव्हतं काय. आणि मला असं झालं की मी यावर्षी ठरवलं होतं की मी कोविड नंतर असं एक काळ आला होता की जे मिळेल ते करत होतो मी. पण यावर्षी मी ठरवलं होतं नाही, आता मी चुजी राहणार. यावर्षी मी करेक्ट तेच मी जो विचार केला नेक्स्ट डे मला फोन आला. त्यामुळे ते सगळं करेक्ट व्यवस्थित झालं. पण जसं तू गोईंग बॅक टू द क्वेश्चन, हो मला ती कल्पना खूप छान वाटली की आपण लहान मुलांच्या, कारण लहानपणी आपण शहनशाह बघितलेला असतो, मिस्टर इंडिया बघितलेला असतो, शक्तिमान बघितला असतो. या आताची लहान मुलं आजी आणि अक्कूला बघतील. सो ते कदाचित त्यांच्या माइंडमध्ये रुटेड असेल. ते कदाचित कुठला तरी काहीतरी साफ करताना 10 वर्षांनी त्यांना ते सर्टिफिकेट दिलं, अरे आपण हे नाटक बघितलं होतं, किती छान आहे. म्हणजे ती कल्पनाच खूप छान आहे. त्यामुळे ते कोणाच्या तरी लहानपणाचा आपण एक खूप मोठा भाग आहोत, ही खूप चांगली कल्पना आहे माझ्यासाठी. तर क्षितिज सर, माझा एक तुम्हाला प्रश्न आहे, काहीसा वेगळा प्रश्न आहे की सध्या महाराष्ट्रात अशा 2 घटना झाल्यात की ज्याने पूर्ण समाज मन विषण्ण झालं आहे. आणि जशी पुण्याच्या अपघाताची घटना आणि मुंबई होर्डिंगची दुर्घटना. तर त्यावर तुम्ही काल एक पोस्ट, मुंबई घाटकोपरला जी होर्डिंग पडलं ती दुर्घटना आणि पुण्याचा अपघात. तर त्यावर तुम्ही लिहिलं होतं की सिस्टीमबद्दल लिहिलं होतं की सिस्टीममधले लोक एखादं घटना नीट सोडवायला नाही. तर जी लोक गेली ती पण माणसं होती आणि सिस्टीममध्ये काम करणारी पण माणसं आहे. तर माझा प्रश्न असा आहे की सिस्टीममध्ये काम करणाऱ्या माणसांची माणुसकी मेली आहे, संवेदना संपल्यात की काय? म्हणजे काय वाटतं तुम्हाला नेमकं त्या पोस्ट रिलेटेड जे काही तुमचं सविस्तर मत असेल? मला अगदी सोपी गोष्ट अशी वाटते की आपल्या देशामध्ये जर कायद्याचा धाक ही गोष्ट ठेवायची असेल तर तो अत्यंत धाक हा मुद्दाच असला पाहिजे. काय होतं, आपल्याकडे प्रत्येक गोष्टीच्या नियम तोडण्यामध्ये एक प्रचंड हिरोइझम तयार केलाय आपण. म्हणजे काय होतं की महाबळेश्वरला या पॉईंटच्या पुढे जाऊन फोटो काढू नका, तर मी मुद्दाहून जाऊन काढणार. तुम्ही एक पेक पिऊन गाडी चालवू नका, मी चालवणार, मला काही होत नाही. हे ना अपब्रिंगिंग आपले तयार झाले आणि याला काही अंशी ना आपली माध्यमं पण जबाबदार आहेत. आपण त्याला जे अवास्तव ग्लोरिफिकेशन केलंय ना, त्यांनी त्या मुलांना असं वाटतं की हा हिरो करतोय तर मी करायला काय प्रॉब्लेम आहे. हे आपल्या कंडिशनिंगमध्ये, सगळ्यांच्या कंडिशनिंगमध्ये नियम तोडण्यातला हिरोइझम हा आपल्या कंडिशनिंगमध्ये. आणि मग त्याची परिणिती अशा कुठल्या तरी गोष्टीत होते की चला मी थोडा मोठा होतो, मी हे सेटिंग करून करू शकतो. आज जे होर्डिंगचा सगळा किस्सा झालाय त्याच्यात तुम्ही बघितलं तर नाव बदलून त्यांनी कंपनी वेगळी केली आणि मग त्याच्यातनं त्यांनी रेल्वेला हे केलं आणि मग त्यांनी अशी अनेक होर्डिंग मुंबईत आहेत लागलेली. हे कशातनं येतं? हे नियम तोडून आपण सिस्टीम मॅनेज करू शकतो या इगोमधनं येतं, जे पुण्यात पण झालं आणि जे मुंबईत पण झालं. याच्यासाठी कायद्याचा धाक हा असणं प्रचंड गरजेचं आहे आणि तो धाक गरीब श्रीमंत सगळ्यांना सेम आहे हे सांगणं गरजेचं आहे. तेच मुद्दा आहे. त्या बातमीतलं तुम्ही बघितलं का? मला इतकी पॅरडी वाटली. आत्ता घटना घडल्यानंतर 5 जणांवर गुन्हा दाखल केला की पब मालकावर की तू नियम मोडून दारू दिलीस, वडिलांवर गुन्हा आहे की तू तुझ्या कमी वयाच्या मुलाला गाडी चालव. हेच तर पाळायचं आहे ना बरोबर. हे अशा प्रकारचे गुन्हे तुम्ही, पण ती मला आयडिया बरी वाटली की एका केसमुळे फक्त एकच जण सुटतं किंवा अडकतो नाही, सगळे अडकले पाहिजे. म्हणजे साधी गोष्ट, मी ते लिहिलं का हेही सांगतो. मी 2 दिवस फक्त हा विचार करत होतो की जर त्या मुलाला कुठल्या तरी माणसाने किंवा त्या मुलाने स्वतः कोणाला तरी 1000 रुपये देऊन जर ड्रायव्हर बसवला असता तर 2 माणसांचे जीव वाचले. म्हणजे हा 500 ते 1000 रुपयांच्या सेन्सिबिलिटीचा मुद्दा आहे. एवढेही नियम आपल्याला पाळायचे नाहीत, आपण इतके खाली गेलो. आपल्याकडे गोष्टी दाबण्यात एवढ्या उशिरा आहेत आणि उशिरा गाडी, मोठी गाडी, किमती गाडी, मग मी भरधाव वेगाने चालवणार, माझ्याकडे लायसन्स नसताना चालवणार. आपल्याकडे सिलिंगला वगैरे झालेल्या घटना आहेत की. आणि दुसरं सांगू का याच्यात काय, परत मी म्हटलं तसं उद्दामपणा आहे ना कुठल्याही गोष्टीतला, हा आपल्याकडे अगेन हिरोईक झालाय. म्हणजे आज मला कुठल्याही सिनेमांची नावं घ्यायची नाही, पण गेल्या 5 वर्षात मी पण असे सिनेमे बघतोय की हिरो पार्लमेंटमध्ये जाऊन लोकांना गोळ्या घालतोय आणि ते लोक उदात्तीकरण त्याचं करतात. मला हे कळूच शकत नाही. माझं म्हणणे कॅरेक्टर म्हणून दाखवायचंय का, दाखवा, मग त्याचा अंत काय होतो हेही दाखवा. पण जर तुम्ही गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणारा कंटेंट बनवायला लागलात तर ती पिढी तोच कन्झ्युम करणार, त्यांना तेच खरं वाटणार, मग त्यांचे कोयत्याचेच रील्स येणार.
आणि मग ते अशाच गाड्या चालवणार आणि लोक मारणार किंवा अशीच होर्डिंग लावणार आणि लोक मारणार. आपण नेहमी बघतो, तुला नाही आपण नेहमी बघतो मोटरसायकलवरती बाबा बसलेला असतो, त्याच्या पुढ्यात त्याचा मूल बसतो पेट्रोल टँकवर, आणि बाबाचा जसा गॉगल असतो तसंच त्या मुलाचा एक गॉगल असतो, आणि तो बाबाला हिरो मानत असतो. पुढे बसून बाबा कशी मोटरसायकल चालवते तो बघत असतो, आणि बाबा काय करतो, अशी जुगाड करत इथून काढतो, हेल्मेट घालतो, उलटी फिरवतो. ते तो मुलगा बघत असतो ना. तो मोठा झाल्यानंतर तो काय विचार करणार, अशीच तर गाडी चालवायची असते. आरटीओ हवालदार आला की त्याला असंच तर करायचं असतं. हेच तर तो वडिलांकडनं शिकत आलाय ना. म्हणजे इथे उद्दाम करणारी सगळी लोक परदेशात जाऊन झेब्रा क्रॉसिंगवर थांबतात. हेही सांगतो मी तुम्हाला, आपली लोक तिथे शिस्तीत वागतात. कायद्याची भीती आणि आपला पासपोर्ट इथे घेऊन टाकतील ही पण भीती. मी फर्स्ट टाइम गेलो होतो मिक्टा म्हणजे महेश घेऊन गेला होता, आणि मी आणि पाटकर रूम पार्टनर होतो. आम्ही 23व्या माळ्यावर होतो, आणि मला काहीतरी जाग आली, झोप येत नव्हती, आणि मी असा गेलो आणि सिग्नलला वगैरे अरे गाडी येऊन उभी आहे रात्री 2:30 जाग का नाही. तर माझं असं करता करता ग्लास पडला, तो पाटकर काय वाड्या काय चाललंय तुझं, तो उठला. मग त्याला अरे वेडा आहे तो, गाडी उभी केले सिग्नल. तो मला म्हणाला वाड्या इकडे आहे ना, 2दा गेला ना तोडून आयुष्यभर गाडीने चालू शकतो. हे आपल्याकडे ते केलं पाहिजे. मतदानाला मी विचारलं तेव्हा मी सांगितलं ना, मतदान तो देणार नाही ना, त्याचं सगळं बंद करा. खरंच आहे, त्याचा पासपोर्ट बंद करा, बरोबर येतील. म्हणजे आज तू स्वतः पत्रकार आहेस, तुला माहिती की आपल्याला गाडीचं लायसन्स मिळणं ही पण हास्यास्पद प्रक्रिया झालेली. काय तुम्ही अमुक करा झालं तुम्हाला लायसन्स मिळालं, हे सुद्धा इतकं सोपं झालेलं आहे अनेक लोकांसाठी. तर ते आपल्याला सिस्टीम वाकवता येते हे कळलंय ना, तो प्रॉब्लेम आहे. आणि आपल्याकडे दिवसेंदिवस हा वाढत जाणार. गाड्या असोत की व्यसनं असोत की श्रीमंतीचं असो किंवा कशाचं, तर मग आपल्याला हे आणखीन बंधनकारक घालावं लागेल की नाही आपल्याला. आजचीच बातमी आहे की आपण आता ड्रायव्हिंग टेस्ट पण काढून टाकली आहे. म्हणजे आता यापुढे तुम्हाला ड्रायव्हिंग टेस्ट नाही द्यायला लागणार लायसन्ससाठी. आजची बातमी आहे. हा अगदी उलट बोलायचं, ताजी बातमी आहे की तिकडे परदेशामध्ये ड्रायव्हिंग लायसन्सची आधी रिटर्न एक्झाम असते आणि ती पास व्हायलाच काही वर्ष जातो. मी ज्या ट्रेनिंग स्कूलमध्ये गाडी शिकलो तर 28 दिवस असते ना ती. 28व्या दिवशी त्यांचा फोन आला की सर 2000 दे दो, मैं आपका लायसन आपको घर पे आके दे देतो. म्हणजे काय, तिथे जाऊन टेस्ट पण नाही द्यायची. मी शिकलो का. बरं, आता आपण वर्तमानात आलोय तर वर्तमानाशी संबंधित एक प्रश्न विचारतो की आजूबाजूला खूप काही काही घडतंय. क्षितिजला प्रश्न आहे थेट. तू असं म्हणालास की गोष्ट असते ती तो फॉर्म घेऊन येते, तर आजूबाजूला जे काही घडतंय ते कोणत्या फॉर्ममध्ये जाईल. म्हणजे आता लोकसभेचा सीझन संपलाय, आता विधानसभेचा सीझन सुरू होतोय, तर ते वेब सिरीज मध्ये जाईल का काय, म्हणजे आणि काही प्लॉट डोक्यात आहे का. एक त्यात म्हणे की ट्रूथ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन. तर हे मी खरं सांगतो, आत्ताच्या राजकारणाची जी पातळी आहे ना, त्याच्यावर कुठलीच कलाकृती होऊ शकत नाही. ती एंटरटेनिंग आहे, ते सगळं त्याच्या पलीकडचा स्क्रीन प्ले. आम्ही खूप वेळा असं बोलतो की हे जगातल्या बेस्ट स्क्रीन प्ले रायटरलाही सुचणार नाही की हा माणूस उद्या सकाळी इकडे असेल. नाही, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर उलट काही वेब सिरीज वगैरे न करता विच्छा माझ्या पुरीकरासारखं थेट बोलणारं लोकनाट्य लिहायला पाहिजे, कार्टूनच्या स्टाईलने. कारण ते काय आपण काय काय पाहिलं ना, आपण काय काय पाहिलं, सकाळचा शपथविधी बघितला, आकड्यांची बेरीज बघितली, आपण काय काय बघतोय आणि आपण शांतपणे करतोय. मी म्हटलं ना काल बोलताना कोणाला तरी, ही निवडणूक पक्षांची नव्हती, उमेदवारांची नव्हती, मतदारांची होती. की इतका संभ्रमित अवस्थेतला मतदार मी बघितला नव्हता. कारण मला काही ठोस, मी कोणाला देतोय, का देतोय, ह्याच्या आधी मी काय केलं होतं 5 वर्षापूर्वी, आता मी काय करणार, त्यांनी काय निष्पन्न होणार आहे. म्हणजे जेव्हा मला वाईट वाटलं की ज्यांचं पहिला मतदानाचा हक्क आहे अशी तरुण मंडळी गेली उत्साहाने आणि नोटा देऊन आली. म्हणजे म्हणजे आम्हाला नको. मी त्यांना बोललो की हे अत्यंत चूक आहे, तुम्ही जाऊन मत नोंदवलं पाहिजे. ह्याला कोणाला मत नाही, याने काय होईल, आकडा एक जाहीर करेल निवडणूक आयोग, इतक्या लोकांनी नोटाचा हक्क बजावला म्हणून. मत नोंदवायची वेळ आहे, काहीही तुमचं जे असेल ते त्याच्यानुसार ते काम. तर तुम्ही म्हणतो विनायक तसं आहे की आत्ताची खरंच फक्त पॅरडी कॉमेडी, ब्लॅक कॉमेडी थोडं मागे जाता आलं पाहिजे होतं आपल्याला. म्हणजे आत्ताची परिस्थिती आपल्याला टिकल ते पॉलिटिकल मध्ये दाखवता आली असते.
आता ते करण्याची पण आता परिस्थिती नाहीये. आता काय माहिती, अगदी सोपं सांगायचं तर मला असं वाटतं आता असा काळ आहे की राजकारणातली माणसं त्यांना हवं ते करू शकतात. जर कलाकार त्याच्याबद्दल बोलले तर ते सॉफ्ट टार्गेट आहे. त्यामुळे ना कलाकारांना असं होतं की जो तमाशा रोज लोक बघतायत, रोज आपण सकाळी उठलो टीव्हीवर चॅनल लावलं की आपल्याला दिसतंय की आज हा इकडे गेला, याचं हे झालं, आज काहीतरी ईडीचं झालं, उद्या त्यांचं झालं, हे आपल्याला रोज दिसतंय. जे समोर दिसतंय त्याच्यावर मी अजून काय कॉमेंट करू? हे मी कॉमेंटलेसच आहे, मी स्पीचलेस आहे या गोष्टीला. याच्यावर मी आता अजून काय कॉमेंट करू? एक दुसरं, मी जर काही उद्या कॉमेंट केलीच तर हे मला करू देणार आहेत का? तिकडे परत ट्रोलिंग सुरू होणार आहे. मग मला ज्याच्याविषयी काही मुळात म्हणताच येत नाहीये त्या गोष्टीवर आता चला मला काहीतरी आता म्हणायला पाहिजे म्हणून मग मी काहीतरी म्हणलं, मग त्याच्यात जे ट्रोलर्स आहेत ते बोट आहेत, ते कुठल्या पार्टीचे आहेत का, ते कुठल्या तरी संघटनेचे आहेत का काय, हेही मला माहित नाही. या सगळ्या फंदात कशाला पडायचं? सगळ्यात महत्वाचं तुमच्या प्रतिक्रियेला ते कॅटेगराईज करतात. एक्झॅक्टली. तू असं म्हणालस म्हणजे तू असं आहे, तू हे म्हणालस म्हणजे तू, तुम्हाला मत व्यक्त करण्याचा सुद्धा अधिकार ज्या सिस्टीम मध्ये नसेल तिथे आपण काय करणार आहोत? पण येईल, याच्यावरही काहीतरी नक्कीच सोल्युशन येईल. जसं मी म्हणालो सगळ्या गोष्टींना एक स्थित्यंतर असतं, तसं नक्की येईल. क्षितिज सारखे लेखक असोत, इतर लेखक असोत, याच्यावर भाष्य करणारं पण नाटक येईल, कलाकृती येईल. मला स्वतःलाच एका रात्रीत मंत्रालय उघडं राहिलेला जो माझा सिनेमा होता आजचा दिवस माझा, तसं मला वारंवार होतं की त्याचे सिक्वेल करावेत. आजचा दिवस माझा तर वेगवेगळ्या पॉईंट. म्हणजे ह्याचं उलट पण मला वाटतं की एखादी गोष्ट खरंच चांगली घडत असेल राजकारणात, ती जर तुम्ही उद्या दाखवलीत ना तर लोकांना अरे हा बरोबर त्या पार्टीचा याचा काहीतरी प्रोपगंडा दिसतोय असं, म्हणजे असं होतं की ते लेबलिंग लोक बरण्या घेऊन तयार आहेत लेबलिंगच्या. तुम्ही आलं की तुम्हाला टाकून त्याला स्टिकर लावणार म्हणजे नाही. म्हणजे आपण जसं म्हणायचो ना की विरोधासाठी विरोध नाही किंवा मतमतांतर असणं, राजकीय आपण जे म्हणतो मतभेद असणं हे वेगळं. इतका केओस कधीच नव्हता. इतक्या हा म्हणजे हे म्हणाले तसं IPLच्या मॅचेस आहेत फक्त 20 बॉलमध्ये किती कोण मारायचे कोणी काय नाही. आणि आपल्या टीम मध्ये होता, आता समोर गेलाय. पूर्वी कसं होतं निदान एक टीम कळायचं तरी कोण कुठून नक्की खेळतोय, आता कळतच नाही. म्हणजे तुम्ही ती एक क्लिप फिरत होती मध्ये की पु ल देशपांडेंचं एक भाषण होतं आणि त्यात सगळे राजकारणी बसले होते. मला मजा ही वाटली की त्या सगळ्या राजकारण्यांचा पण हा मोठेपणा आहे की त्यांनी ते सगळं विनोदाच्या स्पिरिट मध्ये घेतलं. अरे ती उरलीच नाहीये. म्हणजे पु ल देशपांडे त्यात असं म्हणलेत की आम्हाला घरात दिवे लावायचे, तेवढे गोडे तेलाचे भाव कमी केले तर बरं होईल. आता ह्याच्यावर शरद पवार असतील, मनोहर जोशी असतील, ते सगळे खळखळून हसले. ती स्टेट्समनशिप आहे. नाही ती आहे. इच्छा माझी पुरी करायचे किती किस्से आहेत की दादा कोंडके स्वतः जो काही राजकीय नेता समोर आला असेल त्याच्यावर उत्स्फूर्त कॉमेंट केली. त्या दिवशी वर्तमानपत्रातली गोष्ट सांगायची, म्हणजे खूपदा ऐकलेली गोष्ट पण सांगतो. एकदा अत्रे येऊन बसले, अत्रे येऊन बसले इच्छा माझी पुरी करायला. तर ते 2 सोंगाडे अबरोबर जे काय आले सुरुवातीला त्यांनी एकाला नालायक मूर्ख तुला अशी एक मोठी यादी म्हणजे शिव्या घातल्या म्हणजे. आणि मग असा दमसाज घेऊन पुढे आले, म्हणाले बरं झालं आज नाव मराठा वाचून आज मराठा वाचून आलं बरं झालं. असं तर अत्रेने एवढी मोठी दाद दिली होती. आता असं होऊ शकतं का? त्यामुळे तो गोंधळ आहे. म्हणजे आता आपल्याकडे संपादकांनाही टार्गेट केलं जातं, वाचकांच्या पत्र लिहिणाऱ्यालाही टार्गेट केलं जातं आणि फेसबुकवर काही लिहिणाऱ्यालाही टार्गेट केलं जातं. म्हणजे कुठे ते मत स्वातंत्र्य आणि विचार स्वातंत्र्य? आपल्या गप्पा अशाच रंगत राहतील. पण आता प्रेक्षकांना तुम्ही आगामी प्रयोगाबद्दल काय आवाहन कराल? मी निर्मितीताई सारखी इतकी गोड आजी जर तुम्हाला बघायची असेल तर आजीबाई जोरात हे नाटक बघायलाच या. ती तुम्हाला नुसतं नाटकामध्ये आजी म्हणून येते, त्याचबरोबर तुम्हाला खेळवते, नाचवते, मजा करवते, तुमच्याशी गप्पा मारते आणि तुमचे मुख्य म्हणजे लाड करते. कुठल्याही वयोगटातल्या प्रेक्षकांचे निर्मितीताईची आजी हे लाड करते. त्यामुळे त्यासाठी नाटक बघायला या. जयवंत वाडकर. 6 वाक्य. म्हणजे माझ्या मधूसाठी म्हणजे निर्मितीसाठी नाटक बघायला याच तुम्ही. ज्या बाईने 2 नाटकं लिहिली होती लेखकांनी आणि तिने हे नाटक सिलेक्ट केलं आणि त्यामुळे आम्ही सगळेजण आहोत, म्हणून आजीबाई जोरात बघायला या. मनानं लहान व्हायचं असेल तर पुढच्या अख्ख्या वर्षभरात किंवा त्यानंतरच्याही वर्षभरात किंवा त्यानंतरच्याही वर्षभरात तुमच्याकडे एक अतिशय उत्तम नाट्यप्रयोग पाहण्याची संधी आहे. उत्तम कलाकार, उत्तम निर्मिती मूल्य
आणि मराठी रंगभूमीवरचा एक नवा प्रयोग जो अनेक सेलिब्रिटींनी, पालकांनी आणि मुलांनी एकत्र पाहून मनमुराद एन्जॉय केलाय, तो पाहायचा असेल तर आवर्जून आजीबाई जोरात बघायला या रे बाळांनो, आजीबाई जोरात बघायला या आणि पालकांनो त्यांना घेऊन या थिएटरमध्ये. कारण मुलांसाठी एक काहीतरी खूप छान, खूप गमतीशीर, थोडंसं शिकवणारं, थोडंसं लाड करणारं, म्हणजे मी जसं नाटकात म्हणते ते एक वाक्य तुम्हाला म्हणून दाखवते. ते जर नाटकात तुम्हाला ऐकायचं असेल की मी ह्याला कसं म्हणते तर ते बघायला या. आग म्हणजे शोनुल डंपुल पंपुल टंटुल चंचुल लाडकं लेकरू गॉड कोकरू द्वाड शिंगरू मानी माऊच बाळते असं आणि खूप घाम आलेला असतो एवढा एनर्जेटिक असतो. तर मी सांगितलं की आजी लाड करणारे आता प्रत्येक 1000 पैकी एक मुलगा येणार म्हणणार असं मला म्हणा. मग पण सांगतात ते म्हणून दाखवा म्हणून. एका मुलाने सांगितलं होतं, मी स्टेजवरून त्यांना विचारते की ही आजी तुमच्या घरी यायला हवी का, तर एका मुलाने सांगितलं हो पण मला भूताची गोष्ट सांग. तर आता सगळ्यांनी सगळं सांगितलं, माझ्याकडे मुद्दा राहिलेला नाहीये, पण एवढंच सांगेन की तुम्हाला तुमच्या आयुष्यातले सगळ्यात अविस्मरणीय 2-2.5 तास चांगल्या प्रकारे तुमच्या फॅमिलीसोबत घालवायचे असतील तर नक्की आमच्या नाटकाला या. आजी, आजोबा, काका, काकी, मामा, मावशी, आई वडील तर येणारच, सगळे आपले अख्खे सहकुटुंब, सहपरिवार या आणि सगळ्यात अविस्मरणीय तुमचे 2-2.5 तास तुमच्या आयुष्यातले तुम्ही घालवा आणि परत पुन्हा येत राहाल याची मला खात्री आहे. सो नक्की आजीबाई जोरात बघायला. आत्ताच्या काळात काही बघायचं असेल आणि चुकवायचं नसेल तर या बालनाट्याला नक्की या. मुलांच्या मनातली फॅन्टसी आणि त्यांच्या आईबाबांच्या आयुष्यातली रियालिटी या दोन्हीची सांगड बघायची असेल तर आजीबाई जोरात या नाटकाला नक्की या. तुम्ही बोललात की सगळ्या लक्षात ठेवून या. मी एक चांगलं नाटक सादर केलेलं आहे. कसं हे सगळे नटमंडळी आहेत, क्षितिज आहे, चंदूसर आहे, एक छान नाटक रंगभूमीवर आलेलं आहे, तर ते बघायला जरूर या. आजीबाई जोरात. एक मला फक्त वाटतं प्रेक्षकांना एवढंच सांगणं की तुम्हाला घरातून बाहेर पडायचं सर्वोत्तम कारण हवं असेल तर आजीबाई जोरात बघायला. आता आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही प्रश्न विचारणाऱ्या 6 जणांना सांगतो की आधी तुम्ही बघायला. तुम्ही पण बघायला. तुम्ही बघितलं कारण काय 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 नाही तर काय होतं ना की फॉर द सेक ऑफ प्रमोशन आम्ही बोलत नाही आहोत, काहीतरी एक्साइटमेंट घेऊन सब्जेक्ट घेऊन आलेत, ते तुम्हाला रिअलाइज झालं तर त्याच्याविषयी तुम्ही अजून आत्मीयतेने घ्या, जरूर घ्या, नक्की या. जिथे कुठे तुम्ही राहता त्या जवळच्या सगळ्या थिएटरमध्ये प्रयोग आहेत. रेश्मा, तुम्ही सगळे वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल थँक्यू. आमच्या सगळ्या टीमकडून तुम्हाला नाटकाच्या पुढच्या सगळ्या प्रयोगांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.